तुम्ही जर डेस्परेट झालात की मला हवंच आहे हवंच आहे हवंच आहे, हे माझंच आहे, मला मिळालंच पाहिजे, तसं मिळत नाही, मी बघते, एवढं सगळं करते तरी काम मिळत नाही, आता मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल, इट विल गो अवे. जेवढं तुम्ही त्याच्या मागे लागाल तेवढं ते मागे जाईल. मोर दॅन हिलिंग अँड मॅनिफेस्टेशन, जस्ट एक बिलीफ की नथिंग इज अ कर्स अँड एव्हरीथिंग इज अ ब्लेसिंग. म्हणजे तेच की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. पण इट्स जस्ट दॅट की तुम्ही आउटकम पासून किती डिटॅच राहता ते महत्वाचं आहे. हेल्थ, रिलेशनशिप्स, करिअर आणि मनी, या सगळ्या एरियांमध्ये हिलिंग मधून आणि कोचिंग मधून आपण रोजच्या आयुष्यात बदल घडवू शकतो. म्हणजे आता त्या राग येण्यामागे काहीतरी बिलीफ असतो. म्हणजे आपण इमोशनल बॅगेज बद्दल बोलूया की खूप पुरुष असतात जे असे नुसतेच बसतात टीव्ही बघत किंवा नुसतेच बसलेले असतात काही न करता, आणि आपल्या बायकांना असं वाटतं की असं खूप हे होतं की हा असा का बसलाय, हा माणूस काहीच करत नाहीये. आता मॅनिफेस्टेशन ही एक प्रोसेस आहे. जर तुम्हाला खरंच मॅनिफेस्ट करायचं असेल तर तुम्हाला 4 पिलर्स आहेत जे तुम्हाला जोडायला लागतील. पण तुम्ही कितीही अफर्मेशन्स करा, टेरेसवर गेलात आणि म्हणालात मी आता उडी मारणार आणि पक्षासारखं उडणार, हा माझा गोल आहे, तो नाहीये पॉसिबल. बिकॉज यू आर सॅटिस्फाईड, तुम्ही डेस्परेट नसता. स्टार्ट लव्हिंग युअर सेल्फ. द मोर यू लव्ह युअर सेल्फ, द मोर यू ॲक्सेप्ट युअर सेल्फ. तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी घडत जातात. ज्यांचं लग्न होत नाही आहे, दॅट इज बिकॉज दे डोंट लव्ह देमसेल्व्स. की पैसा कमवणं खूप अवघड आहे. हे मी जर सतत म्हणत बसले तर मला जर येणारा पैसा असेल कुठल्याही दिशेने समजा, तर मी त्याला ब्लॉक करीन. एक सोपी गोष्ट मी सांगेन, पाण्याची बाटली घ्या, त्याच्यावर क्लॅरिटी हा शब्द लिहा, रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी प्या. ते रोज करा. सो मला जॉब हवाय, हे पहिलं मॅनिफेस्टेशन. पण लोक इथे अडकतात की मला ह्याच कंपनीत जॉब हवाय, मला ह्याच लोकेशनला जॉब हवाय, मला असाच जॉब हवाय. जेवढे कंडिशन्स तुम्ही घालताय तेवढं तुमच्याकडे जे येतंय ते फिल्टर होऊन 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 ते कुठेतरी निघून जात. काही बायका असतात ज्या खूप डॉमिनेटिंग असतात. माणसामध्ये फिमेल एनर्जी खूप हाय आहे, तर तो इतका सबड्यूड आहे की त्याला डिसिजन्सच घेता येत नाहीये. आणि मग इट्स एंटायरली ऑन द वुमन ऑफ द हाऊस, आणि द वुमन इज लुकिंग फॉर सम सपोर्ट, आणि तो तिला मिळणारच नाही कारण इथून सपोर्ट येऊच शकत नाही, कारण ही इज डिपेंडंट ऑन हर. सो एक खूप सोपी एक्सपेरिमेंट आहे जे आपण करूया. सो तू तुझा हात असा ठेवायचास, तुम्ही नजरसाठी पण वापरू शकता. सो तुम्ही रोज स्वतःची, ज्याला आपण दृष्ट काढणं म्हणतो, लहान मुलांची कंप्लेंट असं की मला आई नेहमी असंच सांगते आणि मग त्याचा मला राग येतो. सो आपल्या आयुष्यात खूप ट्रिगर्स आणि अँकर्स असतात, ज्याला आम्ही म्हणतो की दृष्टिकोन आहे. आय कांट से दॅट. सांगते. आपल्या आयुष्यात नियोजन फार महत्वाचं असतं. मग ते आर्थिक असू शकतं किंवा आपल्या विचारांचं असू शकतं. पण या दोघांची जोड असणारी व्यक्ती आपल्याला भेटली तर? आजच्या गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या भागात आपल्याला अशी व्यक्ती भेटणार आहे, जी व्यक्ती आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्यासाठी मदत करणार आहे. पण हा पॉडकास्ट सुरू करण्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि अख्खा पॉडकास्ट नक्की बघा. भेटूया अशाच डायनॅमिक उत्तरा वैद्यला. नमस्कार उत्तरा. नमस्कार. या पॉडकास्ट मध्ये तुझं खूप मनापासून स्वागत. थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल. प्रोफाईल वाचल्यानंतर 2 महत्वाच्या गोष्टी मला वाटल्या. इन्व्हेस्टमेंट बँकिंग टू अ हिलर. तुझा हा प्रवास कसा होता? सो सुरुवात केली मी इन्व्हेस्टमेंट बँकिंग पासून, कॉलेजमधून डायरेक्ट. सो कॅम्पस रिक्रुटमेंट मधून मी हायर झाले एका नावाजलेल्या अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँकमध्ये, आणि तिथून माझी जर्नी सुरू झाली आणि एक एक करत उलगडत गेल्या गोष्टी. बऱ्याच ठिकाणी प्रवास झाला, लंडन, हाँगकाँग, खूप शिकायला मिळालं. आणि हळूहळू करत एकदा त्याच्यात पडलो की पडत जातो आणि करत जातो, शिकत जातो. तसं करत करत 18 वर्ष मी काढली इन्व्हेस्टमेंट बँकिंग मध्ये. सो खूप काही बघितलं, खूप काही शिकायला मिळालं, खूप प्रकारची लोक भेटली, आणि मुख्य म्हणजे त्याच्यात उलगडा झाला की आपल्याला दुसऱ्यांशी बोलता येतं, खूप चांगलं समजवता येतं, आणि कोचिंग किंवा मेंटरिंग ज्याला म्हणतात ते करता येतं. सो लाईफ कोच बनायचं असा विचार होता, आणि ते कसं करायचं, काय करायचं ह्याचं काही प्लॅनिंग नव्हतं. कधीतरी आयुष्यात लाईफ कोच बनायचं आणि त्याचं एक करिअर बनवायचं. सो असं करत करत पण नेहमीप्रमाणे गाडी चालत गेली आणि रोज ऑफिसला जायचं, घरी यायचं, काम करायचं. त्याच्यातनं काही वेळ मिळत नव्हता हा विचार करायला. पण काही टुवर्ड्स 2024 असा विचार झाला की आता 18 वर्ष झालेत आणि आपण अजून किती वर्ष हेच करणार आहोत.
का आपण आपले काही स्किल्स पण एक्सप्लोर करणार आहोत आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचं जे सॅटिस्फॅक्शन आहे त्या प्रकारचं जॉब सॅटिस्फॅक्शन दुसऱ्या कशातच नाहीये. सो हे ना ते करत आम्ही म्हणतो युनिव्हर्स हेल्प्स यू, म्हणजे काही ना तर काहीतरी करून तुम्हाला एक अलाइनमेंट मिळते. सो माझ्या आयुष्यात माझा कोच आला, त्यांचं नाव आहे मितेश खत्री, लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रॅक्टिस करतात. त्यांची माझी म्हणजे एका त्यांचा एक पॉडकास्ट मी बघितला आणि त्याच्यातनं मी इन्स्पायर झाले की हे पण एक विश्व आहे जे आपण एक्सप्लोर करू शकतो आणि कुठेतरी ते कनेक्ट झालं आणि त्याच्यातनं ही जर्नी सुरू झाली. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन कडे, मॅनिफेस्टेशन कडे, लाईफ कोचिंग आणि हिलिंगचे सर्टिफिकेशन त्यांच्याकडे मी केले. नाही, पण हा मला एक प्रश्न असा आहे की इन्व्हेस्टमेंट बँकिंग हा एक खूप काय म्हणतात त्याला, हाय प्रोफाईल जॉब, भरपूर पैसे, आपण जिथे म्हणू स्ट्रेस आहे, नो डाऊट अबाउट इट, पण भरपूर पैसे, एक स्टेबल लाईफ, अशा करिअरच्या पीकला असताना लाईफ कोचिंग हे तुला आवडत होतं म्हणालीस, पण लाईफ कोचिंग कडे वळण्याचा तो एक क्षण कुठला होता की जेव्हा तुला कळलं मला हे करायचंय? सो बरेच प्रसंग घडले, म्हणजे जसं तू म्हणलीस की स्ट्रेस असतो, त्याच्यात टेन्शन असतं आणि यू आर गोइंग थ्रू अ लॉट एव्हरी डे. आणि ऍज अ वुमन ऑब्व्हियसली तुम्ही बरेच रोल्स जगल करत असता, आई, बायको, बहीण, ऑफिसमध्ये मेंटर, कलिग, कोणाची तरी मॅनेजर, कोणाची तरी रिपोर्टिंग, हे सगळे रोल्स सतत जगल करत राहणं, ह्याचा स्ट्रेस भरपूर होता. आणि असं ठरवलं होतं की एवढं स्ट्रेसफुल आयुष्य नाही जगायचं सतत. आणि त्यात मी 2दा आजारी पडले, हॉस्पिटलाइज झाले विथ हाय ब्लड प्रेशर. सो स्वतःचं हेल्थ पण इम्पॅक्ट व्हायला लागलं आणि दॅट्स वेन आय थॉट की पैसा पैसा पैसा, पण अल्टिमेटली त्याच्यातनं काय मिळतंय. आणि मग तो दृष्टिकोन हळूहळू बदलत गेला आणि जसं मी म्हटलं तसं युनिव्हर्स हॅड इट प्लॅन्ड. आणि मी तो पॉडकास्ट बघितला आणि मी त्याच्या मागे गेले आणि एक नवीन दुनिया एक्सप्लोर झाली आणि त्याच्यातनं मला रिझल्ट यायला लागले स्वतःच्या आयुष्यात. आणि ते जेव्हा आले तेव्हा इट वॉज लाईक आहा मोमेंट की ह्याच्यातनं आपण काहीतरी करू शकतो. आणि दॅट्स वेन तो एक पॉइंट होता जेव्हा मी ठरवलं की आता बास. आणि ऑब्व्हियसली घरच्यांचा सपोर्ट होता की खूप केलंस, यू कॅन डू समथिंग डिफरंट. आणि एआयच्या जगात आपलं करिअर 2दा बदलणार, 3दा बदलणार ही नवीन रियालिटी आहे. सो तो पण एक विचार होता की एआयचा इम्पॅक्ट व्हायच्या आधी खूप पुढे जाऊन हा विचार करण्यापेक्षा दुसरं सोर्स ऑफ इन्कम जनरेट करू शकतो का. पण लाईफ कोचिंग म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? कारण आम्ही असे कोचेस म्हणजे ते माहिती असे कार्यक्रम घेतात आणि लाईफ कोच म्हणजे नक्की काय करायचं असतं आणि नक्की काय त्यातनं एक आता तुझं गुरु म्हणून विचार केलास तर त्यातनं काय साध्य होतं शिक्षा म्हणजे आपल्या शिष्या बाबतीत आणि त्यांच्या आयुष्याच्या बाबतीत? खूप छान प्रश्न आहे हा. कारण खूप जणांना कन्फ्युजन असतं की लाईफ कोचिंग म्हणजे नक्की काय आणि ती म्हणजे थेरपी का. सो थेरपी आणि लाईफ कोचिंग मध्ये खूप फरक आहे. आणि जस्ट आपण प्युअर लाईफ कोचिंगचा विषय जर घेतला, आपण जेव्हा आपलं आयुष्य जगत असतो धक्काधक्कीचं आणि बऱ्याच गोष्टी, बरेच इमोशन्स आपण हँडल करत असतो रोज. आपल्याकडे खूप इमोशनल बॅकलॉग पण असतो आपल्या अख्ख्या लहानपणपासूनचा. ते डिलीट झालेलं नसतं, ते आपण कॅरी करत असतो. आणि ह्या सगळ्यामुळे कुठे ना कुठेतरी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात म्हणजे आम्ही असं म्हणतो की आपल्या आयुष्यात 4 पिलर्स आहेत: हेल्थ, रिलेशनशिप्स, करिअर आणि मनी. 4 टप्प्यात आपण जगत असतो. ह्या 4 गोष्टी आहेत ज्या आपल्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. त्या प्रत्येक टप्प्यात किंवा त्या प्रत्येक विभागात आपल्याला प्रश्न पडतात कधीतरी आणि आपण ते प्रश्न आपोआपच सोडवायचा प्रयत्न करतो. आणि मग आपण त्याच्यात गुंतत जातो. कारण आपल्याला ती उत्तरं मिळतात जी आपल्याला हवी असतात. त्याच्यात एक कोणी माणूस किंवा तिसरं व्यक्ती नसतं जे आपल्याला गाईड करू शकतं की हा डिसिजन बरोबर आहे का चुकीचा. किंवा मला नुसतं आज खूप लोड आलाय, स्ट्रेस आलाय, मी जर घरी कोणाला सांगायला गेलं तर दे विल नेव्हर बी एबल टू रिलेट टू इट. त्याच्यातनं कॉन्व्हर्सेशन होतात आणि तेवढंच होतं, त्याच्या पलीकडे काही होत नाही. पण जेव्हा तुम्ही एक कोच होता किंवा जेव्हा तुमचा एक कोच असतो तेव्हा दॅट इज अ थर्ड पर्सन ज्याचा इंटरेस्ट फक्त एवढाच आहे की तुमचं चांगलं व्हावं. त्याचा त्याच्यात काही इंटरेस्ट नाहीये दुसरा. आणि तो एका वेगळ्या दृष्टिकोनाने तुमचं आयुष्य बघत असतो ऍज अ थर्ड पर्सन.
ज्याच्यात त्याच्यात कुठलंच चांगलं किंवा वाईट होण्याशी हे नसतो. सो कोचिंग इज बेसिकली तुम्हाला एक गाईड मिळतो, एक मेंटर मिळतो आणि एक आधार असतो तुम्हाला, की आज मला असं झालंय, मी काय करू? हे प्रश्न विचारून आपापले सोडवत बसण्यापेक्षा, कारण आपली तेवढी क्षमता नसते. आपण रोजच्या आयुष्यातनं जो विचार करत असतो तो आपण कोणाला जाऊन विचारतो, आपल्या शेजारच्याला, मैत्रिणीला, मित्राला. बट हॅव दे गॉन थ्रू इट आपल्याला ऍडवाइस द्यायला. सो त्यांचा ऍडवाइस हा त्यांच्या परीने असतो. पण ऍज अ कोच, गायडन्स टू पीपल वन, आणि सेकंड बिंग अवेलेबल. जेव्हा यू वॉन्ट टू टॅप इन टू समबडी, की माझ्या आयुष्यात ह्या स्टेजला मी आहे, मी काय करू, असे जे, आणि बऱ्याचदा हा विचार येतो आपल्याला की मी काय करू आता, आता माझं कसं होईल, हे बरोबर आहे का हे बरोबर आहे, हा डिसिजन मी कसा घेऊ, हे घर घेऊ का नको घेऊ, सगळ्यात गोष्टीत आपण विचार करत असतो. दॅट्स वेन अ कोच स्टेप्स इन. आणि ज्या प्रकारचं लाईफ कोचिंग मी शिकले किंवा मला जो कोच मिळाला, त्याच्यात हिलिंग, कोचिंग आणि मॅनिफेस्टेशन हे सगळं एकत्र काम करतं. पण मग आता हिलिंग आणि लाईफ कोच ह्यातला फरक काय आहे? कारण मॅनिफेस्टेशन आपण येऊच, तो मोठा विषय. पण हिलिंग आणि लाईफ कोच ह्यामधला फरक काय आहे मग? सो जसं मी म्हणलं की आपल्याकडे इमोशनल बॅकलॉग असतो. वी ऑल ग्रो थ्रू डिफरंट इमोशन्स एव्हरी डे. आणि त्यातले जे नेगेटिव्ह इमोशन्स असतात, ती आपली एक पॅटर्न असते जी बनलेली असते. आणि ते इमोशन्सचा लोड एवढा असतो डोक्यात की ते ब्लॉकेजेस बनवतात. जसे आपल्या हार्टच्या आर्टरीमध्ये ब्लॉकेजेस होतात जेव्हा कोणाला बरं नसतं आणि त्यांना हार्टचा प्रॉब्लेम असतो, तसे डोक्यात ब्लॉकेजेस असतात. आणि जोपर्यंत ते ब्लॉक्स क्लिअर होत नाहीत, तोपर्यंत तुम्ही कितीही कोच करा किंवा तुम्ही डिसाईड करा की मला बदलायचंय, पण तुम्ही बदलूच शकणार नाही, कारण तो बॅकलॉग, ते ब्लॉक्स तुमच्या डोक्यात आहेत. सो हिलिंगनी सुरुवात करतो आम्ही जनरली, आणि हिलिंग करून मग आम्ही कोचिंगकडे येतो. कारण मग तुमचं माइंड स्पॉन्ज क्लिअर झालेला असतो आणि तो स्पॉन्ज तयार होतो दुसरं काहीतरी अब्सॉर्ब करायला आणि तुम्हाला बदलायला. सो तुमची इमोशनल पॅटर्न बदलत आणून आणि तुमचे जुने इमोशन्स क्लिअर करून नवीन इमोशन्स फील करून मग आपण कोचिंगकडे वळतो. सो असं त्याच्यात कनेक्शन आहे. सो हिलिंग इज, मी म्हणेन, First step. फाउंडेशन. हा. की तुम्ही हील करा स्वतःला आणि मग कोचिंग घ्या. तुम्ही डायरेक्टली कोचिंग पण घेऊ शकता, बट इट डिपेंड्स की तुम्हाला काय अचीव्ह करायचं आणि किती तुमचे ब्रुजेस आहेत हे पण आहे, तितकंच त्याच्यावर पण महत्वाचं अवलंबून पण आहे. आहे ना. त्याच्यावर पण अवलंबून हा, आहे. कारण Yes. तुमचं बॅगेज खूप असेल तर ते पहिलं Absolutely. क्लिअर केलंच पाहिजे. Absolutely. त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. ऍब्सोल्युटली. पण ह्या सगळ्याचा तुमच्या रोजच्या आयुष्यावर किती फरक पडतो? खूप फरक पडतो. सो तुम्ही रोज जे जगत असता आणि तुमच्या रोजच्या आयुष्यातल्या ज्या घडामोडी असतात, नवरा बायको मधली भांडणं, आई मुला किंवा मुलीमधला संवाद, तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुमच्या कलिगशी तुमचे रिलेशनशिप्स, तुमच्या करिअरमध्ये तुमचा फोकस काय आहे, तुमच्याकडे पैसा येतो की नाही येतो, का आलेला निघून जातो, ह्याचा सुद्धा संबंध असतो. सो हिलिंग आणि कोचिंग ह्याच्यात ह्या सगळ्या एरियाज मधल्या, सो जसं मी म्हटलं, हेल्थ, रिलेशनशिप्स, करिअर आणि मनी, ह्या सगळ्या एरियांमध्ये हिलिंग मधून आणि कोचिंग मधून आपण रोजच्या आयुष्यात बदल घडवू शकतो. म्हणजे आज मी समजा तुम्हाला पैसे देतेय, 10,000 रुपये मी तुम्हाला दिले, पैसे देताना खूप वाईट वाटतंय की अरे पैसे जात आहेत. हे रोजच्या आयुष्यातला व्यवहार आहे. वेन युअर पेइंग समबडी, तुम्ही जीपे करताय, तुम्ही कॅश देताय, चेक देताय, तुमची जी एनर्जी आहे ती तुम्ही त्या पैशांना ट्रान्सफर करताय, की पैसे गेले माझ्याकडनं, त्याचं तुम्हाला वाईट वाटतंय, तीच एनर्जी तुम्ही समोरच्याला देताय. आणि मग हे रोजच्या जीवनात जर तुम्ही रोज करत असाल तर तुम्ही किती नेगेटिव्ह एनर्जी त्या पैशाला देताय की अरे पैसा जातोय, पण जेवढा तुमच्याकडे आहे त्याच्यासाठी तुम्ही ग्रेटफुल नाही आहात. सो आम्ही ग्रॅटिट्यूड शिकवतो, म्हणजे रोजच्या जीवनात जगायला, की सकाळी उठून तुम्ही उठलात की दिवस सुरू करायच्या आधी 10 गोष्टी, जस्ट से थँक्यू. तो एसी असेल, पंखा असेल, माझ्याकडे जेवण असेल, राहायला घर असेल, गाडी असेल, जे काही असेल ते, त्याच्यासाठी तुम्ही फक्त थँक्यू जर म्हणलात तर तुमच्या दिवसाची सुरुवात ही सॅटिस्फॅक्शन या इमोशननी होते. आणि मग तुमचा रोजचा दिवस बदलला ना, कारण तुम्ही सुरूच असं केलं की माझ्याकडे एवढं सगळं आहे ज्याच्यासाठी मी आभारी आहे, आणि ती एनर्जी तुम्ही ट्रान्सफर केलीत
तर तुम्ही समजा दूधवाला उशिरा आला, रोजच्या जीवनातला प्रसंग सांगते, तर तुम्ही नाही ना वैतागणार त्याच्यावर. कारण तुमचं दिवसाची सुरुवातच वेगळी झाली आहे. हम्म. पण हेच जर तुम्ही उठलात, अरे यार आता सोमवार आहे, आज अजून चालू करायचा परत दिवस, किंवा तुम्ही म्हणलात शी यार अलार्मच वाजला, आणि तसे जर तुम्ही उठलात, तर मग तुमची पुढची गाडी ऑटोमॅटिकली डिरेल होणार आहे. हम्म. सो रोजच्या जीवनात हे बदल घडतात, की तुमची जी इमोशनल फ्रिक्वेन्सी आम्ही म्हणतो त्याला, ती किती वर किंवा खाली आहे त्याच्यात फरक पडतो. नक्कीच. म्हणजे दिवसाची सुरुवात आपण काय म्हणतात चांगली नाही झाली तर आपला अख्खा दिवस जे आपण मगाशी एक्झॅक्टली. बोलत होतो की अख्खा दिवस तो त्या जिक्सॉ पझल दिवसाचं बसतच लूप नाही. मध्ये फिरतो हा त्या. ते तुकडे तुकडे काहीतरी भलतच घडत राहतं. मग स्टार्ट्स विथ एव्हरीथिंग. मग बाहेर पडल्यावर लिफ्ट 18व्या मजल्यावर असते आणि आपल्याला पटकन जायचं असतं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी येस, ऍब्सोल्युटली असंच घडतं मग ऍब्सोल्युटली ते. 10 सिग्नल लागतात रस्त्यावर तुम्हाला जाताना, हम्म. आणि मग तुम्ही वैतागत जाता की प्रत्येक सिग्नलमुळे मला 5 सेकंद 10 सेकंद उशीर होतोय. सो अशा रोजच्या आयुष्यातल्या गोष्टींमध्ये खूप फरक पडतो. हम्म. म्हणजे साध्या सोप्या, म्हणजे तुम्ही गाडी घेऊन बाहेर पडलात आणि तुमची इमोशनल फ्रिक्वेन्सी जर चांगली असेल, तर तुमची ड्राईव्ह जेवढी सुरळीत होईल तेवढी एरवी नाही होणार. हम्म. इतका फरक पडतो. यू हॅव टू थिंक विदिन बेसिकली थोडं चांगलं आणि असं. पण चांगलं, आणि चांगलं म्हणजे मी म्हणेन की ऑब्व्हियसली आपण पण माणूस आहोत, सो सतत चांगला विचार करणं हे आपल्यालाही शक्य नाहीये. पण तुम्ही त्याच्यातनं किती पटकन रिवाईव्ह होता, हम्म. मला वाईट वाटतं ह्याच्यातनं मी किती पटकन बाहेर येते, ती क्षमता बदलते. आणि ती क्षमता जेव्हा बदलते बिकॉज ऑफ कोचिंग, हिलिंग, लॉ ऑफ अट्रॅक्शन, एव्हरीथिंग, तेव्हा तुम्ही वेगळं जगायला लागता. हम्म. बिकॉज आधी जे तुम्ही त्याच्यावर अर्धा तास रडत होतात, आता तुम्ही ते अर्धा तास नाही रडत. तुम्ही 2 मिनिटं दुःख व्यक्त करता आणि म्हणता की ठीक आहे, हे पण हँडल करायला मला शिकायचंय. हम्म. सो यू इव्हॉल्व्ह ऍज अ पर्सन. युअर प्रॉब्लेम्स डोंट गो अवे. करेक्ट. आपण कोणीच गॅरंटी नाही करू शकत की आपल्याला प्रॉब्लेम्स येणार नाहीत. ते येणार. हम्म. पण तुम्ही त्याला कसं हँडल करता हे बदलतं. करेक्ट. 100%. कारण तुमचा अप्रोच सगळ्यात महत्वाचा आहे. ऍब्सोल्युटली. हा झाला आपण आता विचार केला तसं लाईफ कोचिंग मध्ये. आपण आता हिलिंगचा जर विचार केला तर अनेक अशा व्यक्ती आहेत ज्या आज आपल्या समाजात दिसताना खूप आनंदात दिसतात. पण ते आतून तुझे येणारे तुझे आपण त्यांना क्लायंट्स नको क्लायंट्स. म्हणूया, आपण त्यांना म्हणूया की तुझे येणारे क्लायंट्स हे पेशंट्स असतील, आपण ते मेंटली डिस्टर्ब असतात. त्यांना हील होण्यासाठी तू काय सांगतेस? कारण ते जेव्हा येतात तेव्हा ते कदाचित खूप ब्रुजेस घेऊन आलेले असतात. विचारांचे, काही वेळेला घरातलं सगळं बॅगेज असतं, कामाचं असतं आणि मग ते सांगतात की मला हील व्हायचंय. तर हे हील होणं म्हणजे नक्की काय असतं? सो हिलिंगचे वेगवेगळे प्रकार असतात. हं. आणि मी जे प्रॅक्टिस करते आणि जे शिकली आहे, मी जे वापरते त्याला हो पोनो पोनो हिलिंग असं म्हणतात. येस. सो इट्स अ एन्शियंट हवायन हिलिंग टेक्निक. ऐकलंच असेल त्याच्याबद्दल, येस. खूप खूप गाजलंय ते. पण त्याच्यात सुद्धा लेवल्स आहेत. म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, ह्या 4 फ्रेजेस बेसिक झाल्या. पण आम्ही जे करतो त्याला कॉन्व्हर्सेशनल म्हणतात. ते थोडं ऍडव्हान्स लेवलचं आहे, बर. ज्याच्यात ह्या फ्रेजेस बरोबर अजून कॉन्व्हर्सेशन्स ऍड केली जातात, हं. जे तुमच्या स्पेसिफिक प्रॉब्लेमला टार्गेट करतं, हं. इदर इमोशनल किंवा फिजिकल पेन सुद्धा. हं. आता ह्याचा बेसिक फंडा आहे की जे आपण बोलतो ते पाणी अब्झॉर्ब करतं, हं. आणि आपल्या शरीरात 70% पाणी आहे. सो जे वर्ड्स आपल्या बाहेर निघतात, जे शब्द, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि पाण्यावर होतो. हे प्रूव्ह झालंय. एक डॉक्टर ह्यूलेन नावाचे, ज्यांनी होपनोपनो केलं ते, आणि एक मसारू इमोटो नावाचे जॅपनीज सायंटिस्ट आहेत. त्यांनी पाण्याची एक्सपेरिमेंट केली. सो पाणी घेतलं त्यांनी आणि 2 पाण्यांवरती त्यांनी वेगवेगळे शब्द लिहिले, चांगले आणि वाईट, आणि त्याला फ्रीज केलं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याचा अभ्यास केला अंडर अ मायक्रोस्कोप, त्याच्यात खूप सुंदर इमेजेस दिसल्या ज्याच्यावरती चांगले शब्द होते, आणि खूप वाईट दिसल्या ज्याच्यावरती वाईट शब्द होते. त्या इमेजेसना काही अर्थ नव्हता. आणि हे गुगलवर आहे, सो आपले प्रेक्षक जाऊन बघू शकतात गुगलवर. सो ह्याच्यातनं प्रूव्ह झालं की जे आपण बोलतो ते पाण्यावरती त्याचा परिणाम होतो, आणि पाणी आपल्या शरीरात असल्यामुळे आपल्यावर परिणाम होतो. सो हा त्या हिलिंगचा फंडामेंटल आहे. आणि हे होपोनोपोनो हिलिंग वापरून आपण हिलिंग प्रॅक्टिस करतो बेसिकली. सो काही नाही, तुम्हाला काही टूल्स लागत नाहीत. जस्ट बोलायचं, म्युझिक, आणि दॅट्स इट.
सो ते तुम्हाला चॅन्टिंग करायला हो. लागतं. हा. सो आपण गाईड करतो की मी आय विल गाईड यू की काय म्हणायचंय. हम्म. डिपेंड्स ऑन तुमचा प्रॉब्लेम काय आहे बरोबर. हा. आणि त्याच्यातनं आपण हिलिंग करतो. हा, आता तू हा जो मुद्दा मांडलास की तुझ्याकडे क्लायंट जेव्हा एखादा इश्यू घेऊन येतो की हा माझा इश्यू आहे आणि त्याच्यावर औषध म्हणून तू हे एखादं चॅन्टिंग सांगतेस किंवा हिलिंग प्रोसेस सांगतेस, पण असं तर आता सोशल मीडियावर रॅन्डम काहीही सांगितलं जातं, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. ते तितकं खरं वर्क होतं का? कारण तुमचा एक्झॅक्टली इश्यू काय आहे त्याच्यावर ते असलं पाहिजे ना. हो. सो त्या 4 फ्रेजेस बद्दल आपण जर बोललो तर त्या फ्रेजेस वर्क करतात. हं. पण त्याला एक बाउंड्री आहे. कारण शेवटी तुम्ही त्या 4 फ्रेजेस म्हणून तुमचा त्याचा परिणाम दुसऱ्यांवर होतो. सो तुम्हाला जर समजा मला तुमच्याशी बोलायचंय आणि असं मला कुठेतरी वाटतंय की अरे आपलं भांडण होणार आहे की काय? तर मी तुमचं नाव घेऊन जर हे म्हटलं की भार्गवी आय एम सॉरी, भार्गवी प्लीज फॉरगिव्ह मी, भार्गवी थँक यू, भार्गवी आय लव्ह यू. आणि मग जर कॉन्व्हर्सेशन केलं, मी मनातल्या मनात जरी म्हटलेलं असेल, तरी ते कॉन्व्हर्सेशन खूप वेगळं होतं आणि निवळलेलं असतं. सो या 4 फ्रेजेसचा परिणाम दुसऱ्यांवरती जास्त आहे आणि आपल्याला जर स्वतःला हील करायचंय, तर तेव्हा आम्ही क्लायंट्स जेव्हा स्पेसिफिक गोष्टी घेऊन येतात, की मला खूप अँक्झायटी वाटतेय किंवा माझं डोकं खूप दुखतंय आणि थांबत नाहीये. म्हणजे फिजिकल पेनवर सुद्धा ते काम करतं. तेव्हा आम्ही खूप स्पेसिफिक कॉन्व्हर्सेशन करतो, की कारण आपल्याला जे इमोशनल म्हणजे आपण इमोशनल बॅगेज बद्दल बोलूया, की मला जे वाटतं, मला समजा राग येतो, हे माझं इमोशन आहे. तर त्या राग येण्यामागे काहीतरी बिलीफ असतो. आणि तो बिलीफ असा असतो, की मला राग येतो कारण ह्याला जर तुम्ही सेंटेन्स पूर्ण केलात, तर दॅट इज युअर बिलीफ. ती फक्त तुमची स्वतःची रियालिटी असते. कारण तोच सिनारिओ जर तुम्ही दुसऱ्याला दिलात, तर त्याला राग येईलच असं नाही. सो तुमची इमोशनल पॅटर्न काय आहे? ह्याच्यावर अवलंबून आहे, की तुम्हाला काय प्रकारचं हिलिंग हवं आहे. आणि त्याच्यात जसं तू म्हणलीस तसं वन साइज फिट्स ऑल. म्हणजे कुठेतरी प्ले केलं आणि चालू केलं आणि मी केलं. होईल कदाचित त्याचा थोडा फरक. पण तो ऍक्च्युअली रूट पर्यंत जाऊन हील करेल का नाही हा प्रश्न आहे. पण आता हे झालं हिलिंगचं. ह्याच्यानंतरची पुढची स्टेज असते दॅट इज मॅनिफेस्टेशन. आणि हा शब्द आता मला असं वाटत नाही की कोणाला माहिती नाहीये. सोशल मीडिया वापरणाऱ्या सगळ्यांना माहितीये किंवा आपण काय इच्छाशक्ती आपण ज्याला म्हणतो. तर मुळात हा शब्द काय आहे? याचं खरी व्याख्या किंवा खरी डेफिनेशन काय, आम्हाला काय सांगशील? सो जसं तू म्हणलीस की हा शब्द काही कोणाला माहित नाही असं नाही आणि आय थिंक 1 का 2 वर्षापूर्वी मला वाटतं केम्ब्रिजचं मोस्ट युज्ड वर्ड्स असे दर वर्षाचे निघतात. त्याच्यात हा सगळ्यात जास्ती युज्ड वर्ड होता. सो मॅनिफेस्ट इज बेसिकली तुम्ही खरं करणं जे तुम्हाला हवंय. ते काही तुमचा गोल असेल, तुमची इच्छा असेल, काहीही असेल. बट बेसिकली खरं करणं और त्याला प्रत्यक्षात उतरवणं जे आपल्या डोक्यात आहे. सो त्याला म्हणतात आय मॅनिफेस्टेड माय गोल ऑर माय लाईफ. आता मॅनिफेस्टेशन ही एक प्रोसेस आहे. ह्याच्यात अगेन सोशल मीडियावर भरपूर काही आहे, भरपूर काही अवेलेबल आहे, टेक्निक्स आहे, ते आहे ते. पण सगळ्यात त्याचं जे मूळ आहे, जे तुम्ही जर तुम्हाला खरंच मॅनिफेस्ट करायचं असेल, तर तुम्हाला 4 पिलर्स आहेत, जे तुम्हाला जोडायला लागतील. ओके. ओके. सो तुमचे फीलिंग्स, तुमचे इमोशन्स, तुम्हाला काय वाटतं, तुमचे थॉट्स, विचार, बिलीफ्स म्हणजे तुम्ही धारणा म्हणू शकता किंवा श्रद्धा म्हणू शकता त्याला, आणि ऍक्शन्स म्हणजे तुमची जी कृती आहे. ह्या 4 गोष्टी जर अलाइन झाल्या तर तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. ह्याच्यातली कुठलीही एक गोष्ट नाही झाली, तर 4 चाकांसारखं आहे गाडीच्या, तर गाडी डिरेल होईल. समजा मला म्हणायचंय की मला एखादा पॉडकास्ट मॅनिफेस्ट करायचा आहे. सो हा माझा विचार झाला. तर मला आता हे मॅनिफेस्ट करायचं असेल, तर मला जे जगायला सुरुवात करायची आहे, ती अशी करायची आहे की हा पॉडकास्ट माझ्या आयुष्यात आहे. ऑलरेडी. म्हणजे त्याच्यात कमतरतेचं फीलिंग नाहीये कुठेही. देयर इज नो लॅक ऑफ एनिथिंग. तुमच्याकडे सॅटिस्फॅक्शन आहे. आय एम सॅटिस्फाईड की हे माझंच आहे. सो ते फीलिंग तुम्हाला डेव्हलप करायचं आहे. तुमचे विचार असले पाहिजेत की हे माझं आहे. तुम्हाला बिलीव्ह करता आलं पाहिजे की मी हे करू शकते. मग त्याच्यात जर तुम्हाला डाऊट आला की अरे हे मला हवंय, पण हे मिळेल का नाही? का मला मिळूच शकत नाही? हा जर माझा बिलीफ असेल, तर मी ते कधी मॅनिफेस्ट करूच शकणार नाही.
आणि कृती तर ऑब्व्हियसली घ्यायलाच लागते. यू हॅव टू ऍक्ट. म्हणजे मी जर रीच आउटच केलं नाही तर तो मला मिळेल का नाही हे हे मी नाहीच सांगू शकणार. सो ह्या 4 गोष्टी अलाइन झाल्या की तुमचे गोल्स मॅनिफेस्ट होतात. पण तुम्ही कितीही अफर्मेशन्स करा, कितीही दुसरे टेक्निक्स वापरा, पण ह्या 4 गोष्टी जर अलाइन नसतील, म्हणजे तुम्ही समजा एखादा गोल विचार करत असाल आणि तुम्हीच त्याला सॅबोटाज करत असाल की अरे कसं काय होणार, हे तर शक्यच नाहीये, असाच मी जर बिलीफ घेऊन गेले तर मग मी कसं ते अचीव्ह करणार? जरी मी 4 वेळा डायरीत लिहिलं मला हवंय, मिळालंय, पण ते नाहीच होणार कारण आय एम सेल्फ सॅबोटाजिंग इट. पण मग थोडस मला असं वाटतं की एक रिअलिस्टिक गोल पण आपण सेट केले पाहिजेत ऑफकोर्स, आपल्या पुरते. ऑफकोर्स, जगात अशक्य काही नाहीये, ऑफकोर्स. बट एक खूप थोडस रिअलिस्टिक असणं हा गरजेचं आहे. पण ऍट द सेम टाइम म्हणजे आता मी एक एक्झाम्पल देते की समजा तुम्ही टेरेसवर गेलात आणि म्हणालात मी आता उडी मारणार आणि पक्षासारखं उडणार, हा माझा गोल आहे, तो नाहीये पॉसिबल कारण लॉ ऑफ ग्रॅव्हिटी आहे जो तुम्हाला खाली खेचणार. सो दे आर नॉट कॉन्फ्लिक्टिंग लॉज, दे आर लॉज विच आर वर्किंग सायमल्टेनियस. करेक्ट. सो असा गोल नसू शकतो तुमचा. पण मी जर म्हणलं की आता समजा एखादी व्यक्ती कमवते 2 लाख पर महिना आणि त्यांचा गोल आहे 3.5-4 लाखाचा, जो ऑलमोस्ट डबल आहे, पॉसिबल आहे. पण त्याच्यात अगेन तुम्ही कसं मॅनिफेस्ट करता हे महत्वाचं आहे की मी आता 2 लाख कमवते, म्हणजे एखादी व्यक्ती जर म्हणाली मी आता 2 लाख कमवते आणि मला 4 लाख हवेत, पण मी जर ब्लॉक्स घालून ठेवले त्याच्यात की मला 4 लाख इथूनच हवेत ना फक्त, इथे संधी आली तर नको, असे आले तर नको, फक्त इथूनच हवेत, तर मग तुम्ही त्याला ब्लॉक घातलात. सो असं नाहीये की खूप रिअलिस्टिक असण्याची पण गरज नाहीये. पण ऑब्व्हियसली जसं मी म्हणलं, वरती जाऊन पक्षासारखं उडायचंय हा गोल ठेवला तर नाही होणार आहे ते. सो तसं त्याला एक रूप असतं, स्वरूप असतं त्याचं. मला एखादा असं तुझा एखादा क्लायंट किंवा तुझी कोणी मैत्रीण असेल जिला तू असं सांगितलं आणि ते झालं, असं एखादं जे तुला वाटत होतं की कदाचित हा शब्द तुझ्या डिक्शनरीत नसेल की अनबिलिव्हेबल, बट स्टील त्या व्यक्तीला वाटलं होतं की हे अनबिलिव्हेबल आहे आणि झालंय, असं एखादं आहे काही क्लायंट? सो आहे माझी पहिली पहिली क्लायंट म्हणू शकेन मी, पण मैत्रीण. तिला लग्न करायचं होतं आणि एक मुलगा तिच्या ओळखीत होता ज्याच्याशी बोलणी चालू होती ऑलरेडी, अरेंज मॅरेज. पण अचानक काही महिन्यांनी घरून म्हटले की नाही, की वी आर डाऊटिंग की या मुलाची खरंच केपेबिलिटी आहे का नाही आहे. आणि ती खूप अपसेट झाली होती त्याच्यावरनं. आणि मला आठवतंय मी ऑस्ट्रेलियाला होते लास्ट इयर, तेव्हा तिचा फोन आला की मला हेल्प हवी आहे. आणि मी परत आल्यावर आम्ही कनेक्ट केलं आणि म्हटलं काय झालं, तर ती म्हणली असं असं झालंय आणि आम्हाला दोघांना आम्ही एकमेक आवडतोय पण घरचे आता विरोधात आहेत, तर काय करायचं. मी म्हटलं तुला काय हवंय, मला लग्न करायचं, ठीक आहे लेट्स स्टार्ट वर्किंग ऑन इट. पण जेव्हा आपण काम करायला सुरू करतो यू हॅव टू बी डिटॅच फ्रॉम द आउटकम. सो मी तिला म्हणलं की तुला हा गोल हवाय ना, ठीक आहे वील स्टार्ट वर्किंग ऑन इट. आम्ही लाईफ कोचिंग सुरू केलं, हिलिंग सुरू केलं आणि हळूहळू हळू बघता बघता म्हणजे नोव्हेंबर टू फेब मध्ये अचानक सगळं बदललं चित्र आणि ते हो झालं. मार्च मध्ये त्यांचं लग्न झालं. सो आणि त्याच्यानंतर ती स्वतःच म्हणाली की मला खरंच वाटत नाही की आपण हे सगळं केलं आणि हे असं झालं. आणि माझ्यासाठी ते अनबिलिव्हेबल नव्हतं, कारण मी बघितल्यात अशा गोष्टी. पण इट्स जस्ट दॅट की तुम्ही आउटकम पासून किती डिटॅच राहता ते महत्वाचं आहे. तुम्ही जर डेस्परेट झालात की मला हवंच आहे हवंच आहे हवंच आहे, हे माझंच आहे, मला मिळालंच पाहिजे, कसं मिळत नाही मी बघते, एवढं सगळं करते तरी काम मिळत नाही, आता मिळेल उद्या मिळेल परवा मिळेल, इट विल गो अवे. जेवढं तुम्ही त्याच्या मागे लागाल तेवढं ते मागे जाईल किंवा लांब जाईल. पण मग हाच फरक आहे ना, मला असं वाटतं की मला असं बरेच वेळेला वाटतं की मॅनिफेस्ट तर मी करतेय, मग ते माझ्यापर्यंत पोहोचत का नाहीये, मग कदाचित माझा पाथ चुकतोय. कारण हे वाक्य पण तितकंच महत्वाचं आहे की मी मॅनिफेस्ट तर करतेय, पण जर मी मला ते हवंच आहे हवंच आहे हवंच आहे तर ती गोष्ट पळते. मग हा काय डिफरन्स आहे? सो हा डिफरन्स असा आहे की जसं मी म्हणलं, वेन यू स्टार्ट प्रॅक्टिसिंग सॅटिस्फॅक्शन, आता जसं तुम्ही सकाळी उठून ग्रॅटिट्यूड केलं तर यू आर सॅटिस्फाईड, तुम्ही ते सॅटिस्फॅक्शन बिल्ड करताय, माझ्याकडे हे ऑलरेडी आहे. तुम्ही ग्रॅटिट्यूड करता म्हणजे काय, तुम्ही 10 गोष्टी तुमच्याकडे आहेत त्याला तुम्ही थँक्यू म्हणता, त्याचं खोटं तर काहीच नाहीये. आणि आपल्या मनाला आतमध्ये खोटं किंवा खरं हे कळत असतं. सो ते खरं सॅटिस्फॅक्शन आहे आणि ते जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता
तेव्हा तुम्ही आउटकमच्या मागे ऑटोमॅटिकली पळत नाही, कारण तुमच्याकडे हे सगळं आहे हे तुम्हाला स्वतःला सारखं तुम्ही सांगत असता की माझ्याकडे हे आहे, हे आहे, हे आहे, हे आहे. आणि ते सॅटिस्फॅक्शन जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा तुम्ही बिकॉज युअर सॅटिस्फाईड तुम्ही डेस्परेट नसता. आणि बिकॉज युअर नॉट डेस्परेट तुम्ही सतत हा नाही विचार करत की अरे मी करते पण होत नाहीये, असं हे चालतच नाही, हे खोटं आहे, किंवा आता तर मी एवढं केलं तर आता देव का नाही माझं ऐकत आहे, युनिव्हर्स मला का नाही देत जे मला हवंय, किंवा आता मी अजून एक मुद्दा त्याच्यात असा असतो की कसं होणार, मला इथून इथे जायचंय, मी कशी जाणार, हा विचार कधीच करायचा नसतो. मला इथून इथे जायचंय. आता तुम्ही चालत जा, रिक्षाने जा, ट्रेनने जा, बसने जा, तुम्ही इथून तिथे गेलात, हा तुमचा गोल अचीव्ह झाला. पण यू कॅनॉट ब्लॉक द वेज की आता मला हे कसं मिळेल. सो ते सुद्धा इम्पॉर्टंट असतं. तर जेव्हा लोकांचे गोल्स मॅनिफेस्ट होत नाहीत, त्यांनी जर विचार करून बघितला तर ते ह्याच्यातलं काहीतरी करत असतील. नक्कीच. कारण आपण जेव्हा मॅनिफेस्ट करतो तेव्हा आणि एकदम आपला पेशन्स जातो ना. आपल्याला 8-10 दिवसातच हवंय सगळं. आणि 8-10 दिवसात ते घडलं नाही तर आपण विचार करतो जाऊ दे मी एवढं करत होते तरी पण मॅनिफेस्ट होत झालंच नाहीये. नाहीये. करेक्ट. सो यू लूज द थिंग ऑल्सो पेशन्स. की हा जाऊ दे मरू दे मी नाही करणार. त्याच्यापेक्षा व्हायचं तेव्हा होईल. करेक्ट. करेक्ट. आपला तो अप्रोच होऊन जातो. मग त्याच्यासाठी आपण पाथ कसा ठेवायचा? सो जसं मी म्हणलं तसं तुम्ही स्टार्ट करायचं प्रॅक्टिस करायला जे तुम्हाला जे हवंय ते तुमच्याकडे असल्यासारखं. ओके. आता ह्याच्यात एक कोणी म्हणेल की अरे पण असं कसं मी करणार, पण म्हणून आपण म्हणतो की तुमच्याकडे जे आहे त्याच्यासाठी तुम्ही थँकफुल राहा. म्हणजे तुम्ही रोज प्रॅक्टिस करता की माझ्याकडे हे आहे, हे आहे, हे आहे, हे आहे, तसा तुमचा गोल पण आहे. मग आपण अफर्मेशन जेव्हा बनवतो तेव्हा आपण असं लिहायचं असतं की हे माझं ऑलरेडी आहे, हे मला हवंय असं नाही लिहायचं. बिकॉज जेव्हा तुम्ही हवंय असं म्हणता, आय वॉन्ट म्हणता इन्स्टेड ऑफ हॅव, तेव्हा तुमची डिमांड डेस्परेशन वाढते. कारण माझ्याकडे ते नाहीये हे तुम्हाला खरं वाटतं आणि नसतं, म्हणून तुम्ही वॉन्ट करता. त्या अफर्मेशन मध्ये तुम्ही जर हॅव केलं वॉन्टच्या जागी, तर ऑटोमॅटिकली ती गोष्ट हॅवच्या स्वरूपात जाते. आणि जेव्हा यू स्टार्ट बिलिव्हिंग दॅट यू हॅव इट ऑलरेडी, बी अँड देन डू असं आम्ही म्हणतो. सो तुम्हाला जर एखादा व्यक्ती बनायचंय, स्टार्ट बीइंग दॅट टुडे अँड टुमॉरो यू विल ऑटोमॅटिकली हॅव इट. बी, डू आणि हॅव. आपण म्हणतो हॅव, डू आणि बी. जेव्हा माझ्याकडे येईल तेव्हा मी करीन आणि मग मी बनीन. होईल. हा. पण आम्ही म्हणतो बी, डू आणि देन हॅव इट. तुम्ही जेव्हा ते जगायला लागता, करता, मग ऑटोमॅटिकली तुमच्याकडे ते येतं. जसं कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये प्रमोशन मिळायच्या आधी आम्ही नेहमी सांगायचो की स्टार्ट लिव्हिंग दॅट रोल ऑलरेडी. की मी मॅनेजर बनले तर मला काय काय करायला लागेल ते तुम्ही आजपासून सुरू करा आणि मग तुम्ही ऑटोमॅटिकली मॅनेजर बनाल. कारण तुम्ही युअर ऑलरेडी डिस्प्लेइंग दोज क्वालिटीज जे तुमचे वरचे बघतायत की आहेत का नाही आहेत. पण तुम्ही म्हणलं मी मॅनेजर बनल्यावर मग हे चालू करणार, तर मग युअर नॉट डिस्प्लेइंग दोज क्वालिटीज. मग कशाच्या बेसिसवर तुम्हाला प्रमोशन देतील? ऍब्सोल्युटली. म्हणजे तुम्हाला तो विचारच तसा करत राहावा करायचा. लागतो. पण मग तो प्रत्येक बाबतीत तुमच्या ऑटोमॅटिकली होत जातो असं मला वाटतं. येस. पण आता हे झालं मॅनिफेस्टेशन, हे झालं हिलिंग आणि हे झालं लाईफ कोचिंग. पण ह्या सगळ्याचा कुठेतरी तुझ्या स्वतःवर एक माणूस म्हणून किती बदल झालाय असं तुला वाटतं? खूप बदल झालाय. म्हणजे मी जशी 4 वर्षापूर्वी होते तशी मी आता नाहीये. जसं मी म्हणलं तसं की राग किती येतो तुम्हाला, तो तुम्ही किती कंट्रोल करू शकता आणि दुसऱ्याला समजून घेण्याची वृत्ती तुमच्यात डेव्हलप होते. कारण आम्ही कोचिंग मध्ये शिकवतो की जेव्हा तुम्ही कुठल्या तरी गोष्टीची कंप्लेंट करत असता तेव्हा तुम्ही तुम्ही स्वतः ती गोष्ट किती वेळा केली आहे असा विचार करून बघा. मग तुमच्या कंप्लेंट ऑटोमॅटिकली कमी होतील. कोणीतरी माझ्याशी खोटं बोललंय म्हणून मला राग आलाय, ही जी कंप्लेंट असते, तर मी आयुष्यात किती वेळा खोटं बोललीय? अख्ख्या आयुष्यात, शाळेपासनं कॉलेजपासनं सगळे जर मोजलं तर आपण पण खूप वेळा खोटं बोललेलो असतो आणि मग आपल्याला दुसऱ्याचा राग येत असतो कारण तो खोटं बोलत असतो आणि आपण पण तेच केलेलं असतं. सो हा जर विचार आपण केला, सो अशा तऱ्हेने बदल घडतो इन टर्म्स ऑफ तुम्ही काय विचार करता, तुम्ही कसे व्यक्त होता, तुम्ही दुसऱ्याला किती समजून घेता. आणि प्लस त्याला जोड मिळते हिलिंगची. डेली तुम्ही चांट करून प्रॅक्टिस करू शकता
की सुरळीत होत जातं सगळं, आजूबाजूचं सोपं होत जातं खूप. समोरची व्यक्ती पण तुमच्याशी जशी वागते ते पण बदलत जातं, कारण तुमची एनर्जी बदलते. सो आम्ही असं मानतो की, आणि फिजिक्समध्ये असं आहे की वी आर ऑल मेड ऑफ एनर्जी, आणि एनर्जी हॅज फ्रिक्वेन्सी. करेक्ट. सो तुम्ही जर 93 पॉइंट काहीतरी चॅनल लावलात, तुम्हाला तेच ऐकू येतं, वेगळंच एक काहीतरी ऐकू येत नाही, कारण तुम्ही त्याला ट्यून करता. सो तसंच आपली एक एनर्जी असते आणि त्याची एक फ्रिक्वेन्सी असते. ती जर ट्युनिंग जेव्हा होतं, तेव्हा सगळं सोपं आणि सुरळीत आणि तेच होत जातं जे आपल्याला हवं. आणि जरी नाही झालं तरी त्याला कसं हँडल करायचं, हा बदल मला स्वतःच्यात पण खूप जाणवतो, की सगळंच आपल्या मनासारखं होतं असं नाही, पण हाऊ कॅन यू हँडल इट. इट दिस डझंट मीन की मला कधी राग येणार नाही किंवा मी कधी वाईट बोलणार नाही किंवा सगळं चांगलंच होणार, पॉझिटिव्हच घडतं, असं कधीच होत नाही. कारण लाईफ इज अबाउट बॅलन्स. दोन्ही पाहिजे तुम्हाला. कारण जर फ्लॅट लाईन कोणाची असेल आयसीयू मध्ये, तर माणूस मेलेला असतो. करेक्ट. पण वर खाली पाहिजे तर तो जिवंत असतो. तू तर सगळं फ्रिक्वेन्सी आणि फिजिक्स हे सगळं म्हटलंस, पण मग त्याप्रमाणे ऍस्ट्रोनॉमी, ऍस्ट्रोलॉजी किंवा न्यूमरोलॉजी ह्या सगळ्याचा मॅनिफेस्टेशनशी, हिलिंगशी डायरेक्ट संबंध आहे? नाही, मी असं म्हणेन की नाही. या सगळ्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, ओके. आणि ह्याच्यात कोणी बिलीव्ह करतं किंवा नाही करतं. सो इट गोज बॅक टू युअर बिलीफ. जर तुमचा बिलीफ त्याच्यावर खूप स्ट्रॉंग असेल, तर तुमच्यासाठी ते काम करू पण शकतं आणि तुमच्या आयुष्यात ते अडथळा पण आणू शकतं. असा की मी जर म्हंटल की मला ज्योतिषांनी सांगितलंय ए, आणि म्हणून मी ते धरूनच बसले, कारण माझा त्याच्यावर बिलीफ आहे, पण मला हवंय बी. सो प्रत्येक वेळेला जेव्हा मी बी अचीव्ह करायला जाईल, मी म्हणेन की अरे पण मला हे सांगितलंय, अरे पण मला हे सांगितलंय. ते कुठेतरी तुमच्या सबकॉन्शियस मध्ये आहे, कारण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलाय. आणि सो दॅट इज अ बॅरियर तुम्हाला तुमचा गोल अचीव्ह करण्यापासून. करेक्ट. सो तो बिलीफ तुम्हाला तुमचा बदलायला लागेल. आणि कुठे कुठे असं असतं की माझा तो बिलीफ आहे आणि ते माझ्यासाठी घडतं, पण होतं काय, जेव्हा ते फेवरेबल घडतं तेव्हा आपण त्याला ऍक्सेप्ट करतो, पण जेव्हा अनफेवरेबल गोष्टी त्याच्यात सांगितलेल्या असतात की बाबा इतक्या वयापासून इतक्या वयाला तुम्ही आजारी पडणार, तर तुम्ही ते नकळत मॅनिफेस्ट करता. सो तिथे कनेक्शन डेव्हलप होतं की अरे मला तर सांगितलंय 40 ते 45 मध्ये मी आजारी पडणार. करेक्ट. मग तुम्ही तो विचारच करता की अरे 40 आलं, मग तुमचा रोज विचार काय, अरे बापरे अजून 5 वर्ष आहेत, अरे बापरे. आणि मग तुम्ही एकदा दोनदा जरी आजारी पडलात, जे की तुम्ही पडालच, मग तुम्ही म्हणता अरे मला तर सांगितलं होतं So you 40 ते connect to that. 45. Yes. अँड दॅट बिलीफ इज सो स्ट्रॉंग इन यू की इट इज क्रिएटिंग अ ह्यूज बॅरियर इन युअर लाईफ. मग तर तू बोललीस पण एक मजेशीर किस्सा म्हणून सांगते. खूप माणसं आपल्या आजूबाजूची अशी आहेत किंवा पूर्वी तरी अशी होती, जी रोज सकाळी आपलं भविष्य वाचायची. यु नो आजचा दिवस तुला चांगला जाईल, आज लॉटरीचं तिकीट काढून बघा. यु नो या टाईपचं, किंवा वार्षिक किंवा आता जसं वर्ष सदेल तसं, किंवा साप्ताहिक राशी भविष्य वाचणारी खूप माणसं आहेत. खूप आहेत, आहेत. आणि मग ते कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तुमच्या राहतंय, तितकंच खरं आहे. आहे, Yes. राहतं. आणि पण त्याच्यात सुद्धा मी असं म्हणेन की प्रत्येक व्यक्तीच्या गरजा, नीड्स आम्ही म्हणतो त्याला, तुमच्या नीड्स आहेत. सो 7 नीड्स असतात आपल्या, आणि त्या 7 नीड्स पैकी एक नीड असते कम्फर्ट. कम्फर्ट म्हणजे नॉट कम्फर्टेबल स्पेस. कम्फर्ट इज तुम्ही जे आयुष्य जगताय किंवा तुम्ही ज्या झोन मध्ये आहात त्याच्यात तुम्ही किती कम्फर्टेबल आहात. आणि दॅट ऑल्सो मीन्स की तुम्हाला किती सिक्युरिटी हवी आहे सारखी. ओके, सर्टनिटी हवी आहे. म्हणजे आता काय, समजा एखादी रास आहे आणि जसं तू म्हणलीस पेपरमध्ये आपण वाचतो, आम्ही पण वाचतो, पण त्याला किती सिरियसली घ्यायचं हे प्रत्येकाचं वेगळं असतं. सो तुमचा जर कम्फर्ट ही नीड खूप जास्त असेल, विच मीन्स आयुष्यात तुम्हाला सिक्युरिटी ही खूप हवी आहे, तर तुम्हाला यू लुक एट इट ऍज अ गाईडलाईन, आणि तुम्ही त्याला खूप सिरियसली घेता की अरे हा, आता मला कळलं की माझ्या आयुष्यात काय होणार आहे. आणि ती नीड जास्ती असल्यामुळे तुम्ही त्याला इतकं जास्ती सिरियसली घेता की मग तुमच्या डोळ्यापुढे एक पट्टी आहे की हेच काय ते खरं, आणि मग त्याप्रमाणे तुम्ही जगायला लागता. देन दॅट स्टार्ट्स बिकमिंग युअर रियालिटी. करेक्ट. कारण तुमची ती नीड खूप हाय आहे. तुमची जर ग्रोथची नीड हाय असेल आणि कम्फर्टची खाली असेल, तर चेंज आणि ग्रोथ मध्ये तुम्ही
वेगवेगळे प्रोफेशन्स ट्राय करू शकता, तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींना एक्सप्लोर करू शकता, तुम्हाला सतत काहीतरी हवंय, ऍस्पायरिंग टू ग्रो. त्याच्यात मग तुम्ही त्या अशा व्यक्तीला ज्याची ग्रोथ किंवा चेंजची नीड खूप हाय आहे, त्याला तुम्ही जर सांगितलं रोज भविष्य वाच आणि बाहेर पड आणि तसंच तुझ्या आयुष्यात घडणार, तो 2 मिनिटात त्याला उडवून लावेल. कारण त्याच्यावरती हेच नाहीये की त्याला ती सिक्युरिटी हवी आहे, ती त्याची गरजच नाहीये. हम्म. सो त्याचा पण खूप हे असतो. आता न्यूमरॉलॉजी, ऍस्ट्रॉलॉजी आपण बिलीव्ह करू तसं ते आपल्याला घेऊन जातं. पण त्याला तुम्ही किती बिलीव्ह करून त्याच्या किती आहारी जाता हे तुमच्यावर अवलंबून आहे. अँड देन लाईक आय सेड की तुमच्यासाठी ब्लॉक बनतो का तुम्हाला त्याचा ऍडव्हान्टेज मिळतो, हम्म. हे इम्पॉर्टंट आहे. आणि मी तुला असं विचारेन की मग तू बघतेस का रोजचं दिनदर्शिका किंवा नाही, आठवड्याचं भविष्य? रोजचं नाही, पण मी वीकली वाचते. एक इंस्टाग्रामवरच वाचते मी. आणि आय फील की पुन्हा तसंच चांगलं असेल तर मी लक्षात ठेवते की अरे हा, हे चांगलं घडणार आहे या वीक मध्ये. आणि इफ इट इज नॉट, आय टेक इट एज अ गायडन्स की अरे आपण हे पण बघितलं पाहिजे किंवा हे फॉलो केलं पाहिजे. पण येस, हे मला सांगायला आवडेल की मी पण एक माणूस आहे, मी पण खूप हायज अँड लोज पाहिलेत माझ्या आयुष्यामध्ये. पण येस, मी होपुनो फॉलो केलंय. तेव्हा खूप मनापासून रोज सकाळी युट्यूबवर ते लावून ठेवायचंय घरी. आणि छान म्हणजे मेडिटेशनल हो, पार्ट, म्हणजे मी जसं प्रश्नच नाही. ओंकार मेडिटेशन करते, तर मी त्याच्यानंतर एक 5 मिनिटं ओंकार करायचे आणि 5 मिनिटानंतर किंवा होपुनो आधी ऐकून मग ते बंद झालं की पुढे मी ओंकार लावायचे. पण येस, होपुनो मी केलंय. आणि येस, थोडा मला मेंटली खूप तेव्हा फरक खूप पडला होता. फरक पडतो. पण एक नक्की माझ्याकडे तो हा असा गायडन्स नव्हता. मला कोणीतरी सांगितलं होतं की तू हे ऐक, त्याने तुला छान वाटेल आणि तुझं बॅगेज कमी करशील. हो, त्यामुळे मला पाथ माहिती नव्हता, पण मी ते त्यावेळेला खूप निगुतीने केलं. केलं होतं. त्याने मला नक्कीच 100% फरक पडला होता. हो. पण तू तर मला विचारलंयस म्हणून मी पुढचा प्रश्न माझ्यासारख्याच काही लोकांना विचारते की आजकाल ना हा एक शब्द खूप ऐकायला मिळतोय, मॅनिफेस्टेशन सारखा इज नजर. आणि नजर हम्म, इज रिअल हम्म, असं म्हटलं जातं. हम्म. आणि मग खूप माणसं आता, पूर्वी सोशल मीडियावर सगळं टाकायला लागायची की एक गोष्ट घडली आयुष्यात की लगेच सोशल मीडियावर यायची. आता लोक म्हणतात नाही, नजर लागेल. अचानक परत ह्याचा एक खूप ट्रेंड आलाय या शब्दाचा. एखादी गोष्ट पोस्ट केली की खूप निगेटिव्ह कमेंट्स पण येतात. सेलिब्रिटीजनाच नाही, आता तुमच्यासारखे किंवा तू तर हिलर आहेस, पण नॉर्मल लोकांना पण खूप निगेटिव्ह हो, कमेंट्सना फेस हो. करायला लागतं. त्याचा खूप इम्पॅक्ट होतो आपल्या थॉट प्रोसेसवर. तो आपण कसा म्हणजे कुठे आपण त्याला बांध घालू शकतो किंवा एक आपल्या आयुष्यात बॅन करू शकतो, ते कसं करू शकतो आपण? सो 2 भाग, एक नजर आणि एक नेगेटिव्ह कॉमेंट्स. आपण दोन्हीला आपण त्याला अप्रोच करूया. नजर, अगेन ह्याच्यात खूप मोठा बिलीफ आहे की तुम्ही त्याच्यावर किती बिलीव्ह करता. हम्म. मी असं सिंपल उदाहरण देते की जे खूप सक्सेसफुल उद्योजक आहेत किंवा जे खूप आता अंबानीज, अडानीज त्यांच्या बॅलन्स शीट आहेत फॉर एक्झाम्पल, ह्या पब्लिकली अवेलेबल आहेत. ते किती हजार कोटी कमवतात, किती लाख कोटी, हे सगळ्यांना माहिती आहे आणि ह्याच्यात ते काही लपवत नाहीत. तर नजर जर लागायची होती तर त्यांचं पण डाऊनफॉल की अरे बापरे एवढे हजार कोटी, अरे मग वाढायलाच नको, कमीच व्हायला हवे होते. सो अगेन तुम्ही त्याच्यात किती बिलीव्ह करता ह्याच्यावर डिपेंडंट आहे. पण होप नो सारखं जे टेक्निक आहे ते तुम्ही नजरसाठी पण वापरू शकता. सो तुम्ही रोज स्वतःची, ज्याला आपण दृष्ट काढणं म्हणतो, ते करू शकता. सो बेसिकली जस्ट एक उदबत्ती घेऊन ती उदबत्ती लावून, आपल्या शरीरात 7 चक्राज असतात असं आपण बरोबर. म्हणतो. सो प्रत्येक चक्राच्या भोवती क्लॉकवाईज, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, हे प्रत्येक चक्राच्या भोवती करून ती उदबत्ती बाहेर तुम्ही खिडकीपाशी लावून ठेवून दिलीत. हे रोज करून बघा. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला काही नजर लागते किंवा नाही लागत किंवा डाऊट येत आहे की असं काही झालंय, तर ते निघेल. आणि हे तुम्ही स्वतःच्या घरासाठी पण करू शकता. क्लॉकवाईज म्हणतेस? नॉर्मली क्लॉकवाईज, क्लॉकवाईज. ओके. क्लॉकवाईज. आणि ही नजर तुम्ही स्वतःच्या घराची पण काढू शकता. कशी? की कधी कधी असं होतं बघ की लोक येतात, खूप पाहुणे येतात, घर खूप छान आहे असं खूप वेळा म्हटलं जातं. सो आणि हे मी स्वतःही करते कारण माझ्या कोचनी शिकवलंय मला. अँड बिकॉज मी होप नोप मध्ये बिलीव्ह करते, मी आय प्रॅक्टिस इट. सी, नुकसान तर काहीच नाहीये, करून नक्कीच. बघायला तर काही हरकत नाही, वाईट तर नक्कीच होणार नाही, झालं तर चांगलंच आहे. सो घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात
म्हणजे एव्हरी कॉर्नर ऑफ युअर हाऊस, संध्याकाळी किंवा सकाळी किंवा दोन्ही वेळेला अगेन उदबत्ती लावून नुसतं आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, लव्ह यू प्रत्येक दिशेला, हं. म्हणजे एका खोलीच्या 4 कोपऱ्यात असं घराच्या प्रत्येक खोलीत करून ती उदबत्ती अगेन तुम्ही बाहेर कुठेतरी लावून म्हणजे टाका. एकच उदबत्ती सगळ्या? एकच उदबत्ती ओके. सगळीकडे. हं. सो ह्याने तुम्ही ते स्प्रेड होण्यापासून थांबवू शकता. किंवा तुमच्या डोक्यात असेल अरे बापरे आता काय आहे? तर मग ते ऑटोमॅटिकली हे होईल. कारण त्या वर्ड्स मध्ये पॉवर आहे, जसं आपण म्हटलं तसं, आणि त्याची पॉवर सगळीकडे ऍप्लिकेबल आहे. हं. सो हे तुम्ही करू शकता. पण अगेन हा विषय एवढा असा आहे की तुम्ही किती बिलीव्ह करता त्याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही काय दाखवू शकता किंवा नाही शकत लोकांना. प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे हं. त्याच्यावरती. पण हा म्हणजे माझा बिलीफ खूप स्ट्रॉंग असेल तर मी एक्सप्रेसच करू शकणार नाही की म्हणजे मला नजर लागेल ह्या भीतीनी मी कॅमेऱ्यासमोर येऊ शकणार नाही. मग एक पॉइंट असा पण येऊ हं. शकेल की मी कॅमेऱ्यासमोर येऊ शकत नाही, मी पैशांबद्दल कोणाला सांगू शकत नाही मी किती कमवते ते. सो हे सगळ्यातनं तुम्ही एक बॅरियर तयार करताय कळत न कळत हं. तुमच्या नातेवाईकांशी, तुमच्या जवळच्या माणसांशी, की अरे मी सांगू शकत, माझ्या बहिणीला पण मी सांगू शकत नाही, तर मग देर इज अ प्रॉब्लेम. सो किती त्याच्या आहारी जायचं त्या बिलीफच्या ते पण इम्पॉर्टंट आहे. पण ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही सोप्या रोज करू शकता, प्रॅक्टिस करू शकता आणि यू कॅन टेक केअर ऑफ दॅट बिलीफ. भाग दुसरा झाला नेगेटिव्ह कॉमेंट्सचा. तर जसं मी म्हणलं की नेगेटिव्ह कॉमेंट्स सगळ्यांना मिळतात. आपण 100 सेलिब्रिटीज म्हटले समजा, तर 100च्या 100 येतील, किंवा अजून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स किंवा आमच्यासारखे प्रोफेशनल्स. त्याचा तुमच्यावर किती परिणाम होतो हे तुमची इमोशनल पॅटर्न काय आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. कोणी समजा येऊन माझ्यावर नेगेटिव्ह कॉमेंट्स टाकून गेलं, तर माझी जर पॅटर्न असेल की त्याच्यातनं वाईट वाटत बसणं, कारण माझं वाईट वाटत बसणं ही पॅटर्न आहे. हं. आणि ती कशी ओळखायची, मी एक्झाम्पल देते की तुम्हाला कोणी काही म्हटलं वाईट वाटतं, कोणी काही बोललं वाईट वाटतं, प्रसंग घडला वाईट वाटतं. सो वाईट वाटणं हे तुमच्या आयुष्यात इज अ पॅटर्न. त्याचा त्या नेगेटिव्ह कॉमेंट्सशी काही संबंध नाहीये. दॅट इज जस्ट वन हॅपनिंग ज्याच्यामुळे तुम्हाला वाईट वाटतंय. सो काही लोक असे असतात ज्यांना वाईट वाटतं, काही लोक असतात जे रिॲक्ट करतात त्याच्यावर, की अरे मला बोलला, मला उत्तर दिलंच पाहिजे. आणि काही असतात जे धूपच घालत नाहीत त्याला, की फरकच पडत नाही, कारण ती त्यांची पॅटर्न आहे, त्यांना कशानेच फरक पडत नाही, तर मग त्या कॉमेंट्सने पण पडत नाही. सो हाऊ यू रिॲक्ट टू अ पर्टिक्युलर सिच्युएशन इज डिपेंडंट ऑन व्हॉट युअर फ्रिक्वेन्सी इज अँड व्हॉट युअर पॅटर्न इज. आता आपण न्यूज समजा बघितली आणि असं कुठे असेल की अरे बापरे कुठेतरी अपघात झाला खूप मोठा आणि खूप माणसं गेली, आणि ऑब्व्हियसली ते वाईट झालं, राईट? तर मी पण बघीन म्हणेन वाईट झालं, तू पण म्हणशील वाईट झालं. पण कोणी समजा एक व्यक्ती असेल जे ते बघून रडत असेल, बिकॉज त्यांची ती पॅटर्न आहे, इतकं वाईट वाटून घेणं की त्यांना रडू येतं. पण ती त्यांची रियालिटी आहे, तुझी आणि माझी रियालिटी नसेल कदाचित. सो कोणाला काय वाटतं हे प्रत्येकाचं वेगळं आहे. त्यामुळे ती ऍब्सॉर्ब कपॅसिटी प्रत्येकाची वेगळी आहे, वेगळी आहे. त्याच्यामुळे ते तसं. आणि पण त्याच्यामुळे किती इम्पॅक्ट होतो किंवा नाही होत हे प्रत्येकाचं वेगळं आहे. आपण आपल्यापुरतं ते लावून घ्यायचं नाही, हे जरी खरं असलं तरी कुठेतरी ते वाटतही राहतं की असं इतकं वाईट का बोललं जातंय किंवा इतकं काही. सो असे जेव्हा इमोशन्स येतात किंवा फिलिंग्स येतात ते प्रत्येकाला येऊ शकतात, जरी पॅटर्न नसली तरी वन्स इन अ वाईल आपण ज्याला म्हणू, त्याच्यासाठी तुम्ही होप नोट न करून ते रिलीज करू शकता. पण जेवढं तुम्ही त्याला धरून बसाल आणि जेवढी तुम्ही म्हणाल की मला एखादी गोष्ट नकोय, तेवढी ती तुमच्या मागे लागते. सो हे खूप महत्वाचं आहे की, कारण काय होतं, आपण जेव्हा म्हणतो की समजा कागदावर हत्ती असेल ड्रॉ केलेला, सोपं उदाहरण देते, आणि आपण म्हणतो की ह्या कागदावरचा हत्ती बघू नको हं. असं मी जे सांगितलं तर तू काय करणार, पटकन बघणार तो हत्ती, कारण मी बघू नको म्हंटल. सो यू वॉन्ट टू व्हेरीफाय की हत्ती आहे का नाहीये. सो ऑटोमॅटिकली का म्हणते हा बघायचं नाही, सो यू विल डू इट. येस. सो जेवढं नको म्हणू तेवढं ती व्यक्ती ते करणार, किंवा तेवढं ती गोष्ट तुमच्यापासून अजून दूर दूर जाणार किंवा तुमच्या अजून मागे लागणार, की अरे मला ना आजार पण नकोय. असं मी जर सतत म्हणत राहिले की मला आजार पण नकोय, मला आजार पण नकोय, तर मी विचार कसला करतेय, आजारी पडण्याचा करतेय. सो काय होईल माझ्या आयुष्यात, तेच येईल जे मला नकोय. सो नेगेटिव्ह कॉमेंट्स घेऊन
अरे मला ना नेगेटिव्ह कॉमेंट्स नको आहेत ना. तर बरं झालं, अरे माझ्या ह्या एपिसोडला ना नेगेटिव्ह कॉमेंट्स नाही आल्या रे, असं जर म्हटलं तर व्हॉट आर यू थिंकिंग अबाउट? यू आर मॅनिफेस्टिंग दॅट इन युअर लाईफ. मला नकोयत हे म्हणून तुम्ही त्याचाच विचार करताय, विचार आणि so ते करता. तुमच्याकडे येत आहे, कारण तुम्ही काय विचार करता तेच तुम्ही तेच घडवता तुम्ही. घडवता So तुम्ही. आपण किती नेगेटिव्ह गोष्टी मॅनिफेस्ट करत असतो. जेव्हा तुम्ही नेगेटिव्ह विचार करता, अरे बाबा असं नको हं व्हायला, आणि मग ते होतं आणि म्हणतो, बघितलं मी म्हंटल ना नको होतं व्हायला, पण तेच झालं. ह्याचं कारण यू आर मॅनिफेस्टिंग नेगेटिव्ह. मग तुम्ही तीच पॉवर यूज करून जर पॉझिटिव्ह करू शकत असला तर तुमच्या माइंडमध्ये केवढी पॉवर आहे जी तुम्ही यूज करू शकता. कारण दॅट इज आय थिंक सो तुझे वाक्य खूप महत्वाचं आहे की तुमच्याकडे खूप पॉवर आहे. तुम्हाला ती Absolutely, चॅनलाइज करायची आहे फक्त absolutely. ती. तुम्ही ते नेगेटिव्हच्या ऐवजी पॉझिटिव्ह मध्ये चॅनल करू शकता. तू असं म्हणालीस की शब्दांमध्ये खूप ताकद असते. ते तू कसं आम्हाला समजावून सांगू शकते? सो एक खूप एक एक्सपेरिमेंट किंवा आपण त्याला एक गेम म्हणूया, असं आपण खेळू शकतो किंवा करू शकतो आता. आणि हो, आणि इट इज व्हेरी सिम्पल. सो ते आपण ट्राय करूया. बेसिकली काय करायचंय की so तू तुझा हात असा ठेवायचास, ओके, आणि मी माझ्या एका बोटानी आय विल ट्राय टू पुश युअर हँड डाऊन. आता मी बोट अशासाठी वापरते की मग ताकद कमी जास्त वगैरे असं नको. सो यू आर गोइंग टू से की डोळे उघडे ठेव, दॅट्स फाईन. हा, सो तू फक्त म्हणायचंस की आय एम पॉवरफुल, ओके, आणि मी तुझा हात माझ्या बोटाने खाली ढकलायचा प्रयत्न करेन. सो स्टार्ट कीप सेइंग इट कंटिन्युअसली. मनात का नाही, मोठ्याने. ओके. I'm powerful, 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 I'm powerful. सो देर इज रेजिस्टन्स. जर तू बघितलंस तर मी एका पॉइंटच्या खाली तुझा हात नेऊ शकत नाहीये, बरोबर. मी कितीही प्रयत्न केला तरी. ओके, आता तू म्हणणार आहेस की आय एम वीक, आय एम और आय एम व्हेरी वीक, और आय एम, म्हणजे कुठलाही नेगेटिव्ह शब्द तू वापरू शकतेस जो तुला हवा येतो. ओके, पण यू गोइंग टू कंटिन्युअसली से इट. ओके, जस्ट लाईक वी डिड जस्ट नाउ. I'm weak, I'm weak, I'm weak. ट्राय अगेन. वर ठेव हात आणि तीच स्ट्रेंथ वापर जी वापरलीस मगाशी. I'm weak, I'm weak, I'm weak, I'm weak. Trust me, within fraction of second. इट चेंजेस. दॅट्स बिकॉज शब्दांमध्ये ती पॉवर आहे. आता मी समजा दुसरं एक्झाम्पल तुला दिलं की तू म्हण की आय एम भार्गवी, विच इज युअर रियालिटी. Okay. I'm Bhargavi, 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 Bhargavi, I'm ओके, मी एका पॉइंट पेक्षा खाली नाही, मी जोर तेवढाच लावते जेवढा Correct. मगाशी लाव. आता तू म्हण समजा दुसरं कोणाचं तरी नाव घे. Anuttara. ओके, फाईन. Anuttara, Anuttara. सो तू कितीही ट्राय केलंस तरी तू हात वर नाही ठेवू शकणार. म्हणजे मी अजून जोर कमी केला, वाढवला, किंवा तू अजून रेजिस्टन्स केलास, बिकॉज यू वॉन्ट बिलीव्ह, यू डोंट बिलीव्ह दॅट युअर उत्तरा. You, आणि at the same time the other scenario where the two statements don't have anything about belief. I am powerful किंवा I am weak. Weak आणि powerful ह्या शब्दांमध्ये ताकद. त्याची ताकद आहे, आणि तू भार्गवी आहेस का नाही आहेस ह्याच्यात त्याची ताकद आहे. सो बिकॉज तुझा बिलीफ आहे की तू भार्गवी आहेस, सो बिलीफ आणि शब्द हे दोन्ही मध्ये तेवढी पॉवर आहे. So, शब्द जपून वापरा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. That is very important. सो तुम्ही पण ही एक्सपेरिमेंट घरी करून बघू शकता. कोणीही पार्टनर निवडा, म्हणजे लहान मुलं असतील तरी चालतील. इनफॅक्ट दे विल एन्जॉय इट मोर, कारण ते खूप निरागसपणे पार्टिसिपेट करतील. सो करा आणि करून बघा. आणि कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला काय जाणवलं. तू मगाशी म्हणालीस की सकाळी उठल्या उठल्या ग्रॅटिट्यूड हा शब्द वापरलास की 10 गोष्टींसाठी तुम्ही बी ग्रेटफुल टू दॅट. त्या 10 गोष्टीमध्ये कसा दिवस सुरू करायचा, काय एक टिप म्हणून काय सांगशील? सो डोळे उघडले, बेडमधून बाहेर उतरायच्या आधी, म्हणजे अजून तुम्ही झोपलेला आहात, तुम्ही अजून तुमचं माइंड पूर्ण ऍक्टिव्हेट नाही झालंय. हल्ली मी म्हणेन 80% लोक काय करतात तर मोबाईल बघतात. ऍब्सोल्युटली, दॅट इज व्हेरी So, अनॉइंग. कडेने असं उचलून अँड देन यू स्टार्ट, आणि मग ते सगळं तुमच्या डोक्यात जात आहे, ते चांगलं वाईट, व्हॉट्सअप मेसेजेस जे काय असेल ते. त्यापेक्षा तो मोबाईल हातात घ्यायच्या आधी
सो मी म्हणेन बेडमधून बाहेर यायच्या आधीच्या ऐवजी मोबाईल हातात घ्यायच्या आधी तुम्ही स्टार्ट करा की कुठल्या 10 गोष्टी आहेत माझ्या आजूबाजूला किंवा 5 गोष्टी, अगदी तुम्हाला 10 करायच्या नसतील तरी, ज्याच्यासाठी आय एम थँकफुल. आजचा दिवस मला बघायला मिळाला. आय एम थँकफुल फॉर दॅट. किती लोक असतील ज्यांना आजचा दिवस बघायलाच मिळाला नसेल. माझ्याकडे राहायला घर आहे, एसी आहे, छत आहे, मी सुखाने झोपू शकले रात्रभर. आय एम थँकफुल फॉर दॅट. माझ्याकडे चांगले कपडे आहेत. कुठलीही गोष्ट तुम्ही लिस्ट बनवू नका, कुठलीही जी तुम्हाला वाटेल ती. किंवा माझ्या घरी दूधवाला येऊन मला दूध देतोय, मला कुठे जायला लागत नाही त्याच्यासाठी. सो ग्रॅटिट्यूड फॉर दॅट. असं तुम्ही करा आणि मग मोबाईल हातात घ्या किंवा बाहेर या बेडमधून आणि मग बघा तुमच्या आयुष्यात किती बदल घडेल ते. कारण मी स्वतः प्रॅक्टिस करते ते आणि खूप म्हणजे खूप पॉवरफुल आहे. ते इतकं सोपं आहे खरं की असं वाटेल की अरे ह्यात काय, पण करून बघा तुम्ही 10 दिवस सातत्याने. तर कालच माझ्याकडे एक क्लायंट आली होती जी शी इज व्हेरी डिस्टर्ब्ड, कारण ऑफिसमध्ये काही गोष्टी घडल्या होत्या. मी तिला म्हणलं लेट स्टार्ट विथ हिलिंग फर्स्ट, आणि आम्ही हिलिंग केलं आणि त्याच्यात मी तिला ग्रॅटिट्यूड करवलं. ते झाल्यावर ती म्हणली की मला इतकं हलकं वाटतंय आणि रिअली देर आर सो मेनी थिंग्स फॉर अस टू लुक ॲट, की टू बी थँकफुल फॉर. आपण बघतच नाही त्याच्याकडे बिकॉज वी आर टेकिंग दोज फॉर ग्रांटेड. आपल्याकडे आज वीज पुरवठा होतो, कोणीतरी कुठेतरी वीज ऑपरेट करतंय, आपण कुठल्याही एनर्जी लेवलला त्यांना जाऊन कधी थँक्यू म्हटलं नाही म्हटलं, पण जी वीज आली नाही की आपण किती कंप्लेंट करतो. पण ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं हे इझिली नाही होत आपल्याकडनं. सो त्याची खूप पॉवर आहे. म्हणजे आम्ही असं म्हणतो की दॅट इज द हायेस्ट एनर्जी किंवा फ्रिक्वेन्सी लेवल वेर यू कॅन बी इज एक्सप्रेसिंग ग्रॅटिट्यूड, बिकॉज यू आर नॉट आस्किंग फॉर एनिथिंग. तुम्ही फक्त थँक्यू म्हणताय. तुम्ही काही केलं नाही आणि 10 वेळा डोळे मिटून फक्त थँक्यू म्हटलात ना, तरी तुम्हाला कळेल की तुमच्या एनर्जीमध्ये किती फरक. आणि दिवस किती पॉझिटिव्हली सुरुवात, पण तू ऍब्सोल्युटली, मगाशी म्हणालीस तसं किती ऍब्सोल्युटली पॉझिटिव्हली सुरुवात सुरुवात होते. होते दिवसाची. ऍब्सोल्युटली. म्हणजे जसं पूर्वी आपल्याकडे सकाळी उठल्या उठल्या आपण श्लोक म्हणायचो. आय थिंक सो दॅट इज एक हो पॉझिटिव्ह एनर्जी हो, सुरुवात तुमच्या प्रश्नच शरीरात नाहीये, करण्यासाठी. प्रश्नच आणि नाहीये. उठल्यानंतर माइंड जागेवर येस, येईपर्यंत येस. जसं आम्ही डान्स करताना पण पहिलं पृथ्वीला नमस्कार करतो का, तर आपण त्याला पाय लावतोय म्हणून. येस. सो देन यू स्टार्ट, सो ऑटोमॅटिकली तुम्ही त्याला कारण अलाइन प्रत्येक करता गोष्टीत स्वतःला. एनर्जी आहे असं आपण म्हणतो. श्लोकांमध्ये पण एनर्जी आहे. शब्द आहेत शेवटी ते. जसं मी म्हणलं तसं पाण्यावरती शब्दांचा परिणाम. हे आपल्याकडे जेव्हा पूजा होते, कलश का भरला जातो आणि पाणी. त्याच्यात पाणी का शिंपडलं जातं त्याच्यातनं घेऊन, त्याच्यात मंत्रोच्चार करून मग ते पाणी शिंपडतात. सो त्यात का करतात ते, असा जर आपण विचार केला लॉजिकली, तर शब्दांचा पाण्यावर परिणाम आहे हेच मानणं आहे त्याच्यातलं. किंवा पूर्वी पण आल्यानंतर पहिले हातपाय तोंड धुवा, कारण ती सगळी जी निगेटिव्हिटी आणि जे विचार तुम्ही घरात घेऊन ते तुम्ही आलाय क्लिअर करून ते घेताय. सगळे क्लिअर करा. म्हणजे पूर्वी जुन्या घरांमध्ये बाहेरच ते एक हो गंगाळ आणि हो हो पाणी घ्यायला वगैरे ठेवलेलं असायचं आणि मगच हो तुम्ही आतमध्ये हो. या असं केलं जायचं बऱ्याच घरांमध्ये. हे सगळं करताना तू मगाशी म्हणालीस की तुझ्या आयुष्यात खूप बदल घडले, पण हे तुझ्या आयुष्यात झाले, पण जी माणसं तुझ्या आजूबाजूला होती त्यांच्या आणि तुझ्या रिलेशनशिप मध्ये पण फरक पडला असं तुला वाटतं, जाणवतं? खूप. म्हणजे आता घरीच समजा मी आणि माझा नवरा असू, अजूनही आम्ही भांडतो, असं नाही की आम्ही भांडत नाही, पण आता त्याचं आम्ही पार्ट त्या ऑफ द लाईफ. भांडणातनं जेवढं क्विकली बाहेर येतो तेवढे पूर्वी येत नव्हतो. देवर अ लॉट ऑफ ग्रजेस हेल्ड आणि मग अरे पण तू मला असं म्हणला मग. आणि एकमेकांना समजण्याची जी प्रक्रिया आहे, आय थिंक ती पण खूप वेगळी झाली आहे. बिकॉज मला जे कोचिंग मिळालं त्याच्यामुळे मी हे शिकले की काय पर्स्पेक्टिव्ह आहे दुसऱ्याचा, आणि आपलंच हे खरं आहे हे कशासाठी आणि कशावरून. कारण प्रत्येकाला असंच वाटत असतं की मी जे करते माझ्या दृष्टिकोनातनं असं झालं पाहिजे ना, पण दुसऱ्याचा पण दृष्टिकोन आहे. सो आपला दृष्टिकोन आणि दुसऱ्याचा दृष्टिकोन हे हा जो विषय आहे, की मी समजा लाल चष्मा लावला आणि तू हिरवा लावलास, तर तुला हिरवं दिसतंय, मला लाल दिसतंय, ह्याच्यात चूक किंवा बरोबर हा विषयच नाहीये, कारण तुला हिरवा लावल्यावर हिरवंच दिसणार आणि मला लालच दिसणार. सो हे समजून घेणं की तुला का हिरवं दिसतंय, कारण तुझा चष्मा हिरवा आहे आणि माझा लाल आहे. हे जे रूपांतर होतं ते ते खूप झालंय असं मला वाटतं. आणि ते माझ्या क्लायंट्स मध्ये पण होतं. आणि
काही एक्झाम्पल्स द्यायची झाली तर खूप पुरुष असतात जे असे नुसतेच बसतात टीव्ही बघत हम्म. किंवा नुसतेच बसलेले असतात काही न करता. आणि आपल्या बायकांना असं वाटतं की असं खूप हे होतं की हा असा का बसलाय हा माणूस काहीच करत नाहीये. म्हणजे 10 वेळा मी ह्याला सांगितलं की अरे हे कर, तो हम्म. म्हणतो मी थोड्या वेळाने करतो, करीन ग, पण तो करत नसतो. सो असं शिकले मी आणि मला खूप त्याच्यातनं सगळ्यात पटलेली गोष्ट आहे ही की पुरुषांमध्ये एक नथिंग बॉक्स असतो ओके. आणि तो असतो आणि त्याच्यात त्या झोन मध्ये ते असतात तेव्हा ते काहीच करत नाहीत आणि तुम्ही कितीही वेळा सांगा ते करूच शकत नाहीत. हो, नथिंग बॉक्स. आणि तो बरं. नथिंग बॉक्स असतो जो कधी कधी टॉयलेटमध्ये ते खूप अर्धा तास आतमध्ये असतात आणि आपल्याला प्रश्न असतो की अरे अर्धा तास का लागतोय, ज्या प्रक्रियेला 2च मिनिटं लागतात. सो तो नथिंग बॉक्स असतो आणि ते नुसतेच विचार करत असतात त्याच्यात. आणि हे मी शिकल्यावरती मला झालं की हो, आणि ह्याच्यामुळे आपली किती भांडणं होतात रोज की अरे असं कसं करू शकतो हा माणूस, असा का बसू शकतो हा सोफ्यावर आणि नुसताच टीव्हीचे चॅनल का बदलतोय, बघत काहीच नाहीये. हम्म. आणि आपण जेव्हा बसतो तेव्हा आपण पुढची 4 कामं नियोजन करून आपल्या डोक्यात एक चालू असतं की आता मला हे पण करायचं ते पण करायचं ते पण. आपण फोनवर पण बोलून तेव्हा कोणातरी इन्स्ट्रक्शन देऊन सगळं काही करतो पण ते काहीच करत नाहीत. पण ते बनलेलेच आहेत तसे काही न करण्यासाठी त्या वेळात. हम्म. सो आता आमच्यात जेव्हा संवाद होतो तेव्हा माझा नवरा मला म्हणतो मी नथिंग बॉक्स मध्ये बसलोय त्यामुळे तू मला आता काही सांगू नको. सो ती 10 मिनिटं मी त्याला नाही सांगत काही आणि मग ते भांडण होत नाही ऑब्व्हियसली. हम्म. किंवा इव्हन मल्टीटास्किंग फॉर एन एक्झाम्पल, आपण किती मल्टीटास्क करतो ॲज वुमन. येस. वी प्ले सो मेनी रोल्स एव्हरी डे आणि आपण किती जबाबदाऱ्या घेतो आणि किती काय काय करतो दिवसात. पुरुष नाही करू शकत मल्टीटास्क. म्हणजे ते ऍक्सेप्टच करायला पाहिजे आपल्याला आणि हा फरक आहे आणि ह्याच्यात कमी जास्त काहीच नाहीये. म्हणजे मीही कॉर्पोरेटमध्ये काम करून आलेली एवढे वर्ष, सो कोणाला कमी आणि जास्त लेखण्याचा काही प्रश्न नाहीये. पण तुम्ही जर नवऱ्याला सांगितलं किंवा तुमच्या भावाला किंवा तुमच्या वडिलांना पण करून बघा की किचन मध्ये जा, मायक्रोवेव्ह बंद कर, 2 प्लेट घेऊन ये येताना आणि गॅसवर ते ठेवलंय तर गॅस पण चेक करून ये चालू आहे का नाही. ह्याच्यात जे तुम्ही शेवटचं सांगाल गॅस, तेवढंच घडून परत येईल, प्लेट्स येणार नाहीत बाहेर आणि ह्याच्यावरनं तुमचं भांडण होऊ शकतं. करेक्ट. तर मी इतक्यांदा सांगितलं पण त्यांच्याकडे ती कपॅसिटीच नाहीये. हे जर तुम्ही शिकलात तर तुम्ही ते एक्सपेक्टच करणार नाही आणि मग तुमचं भांडण होणारच. कदाचित काही वेळेला या मल्टीटास्किंगमुळे बायका खूप जास्त एक्स्ट्रा एखादी गोष्ट करतात जी एक्सपेक्टेड पण नसते, ऑफकोर्स तर त्याच्यावरनं उलट भांडण उलट होऊ होतं. शकतं. हो हा. हो, की तुला कोणी सांगितलंय की अख्ख्या जगाचं हे घे आणि हे पण कर आणि ते पण कर आणि कोणी करायला सांगितलंय, मग तू दमतेस कशाला एवढी. अदर वे राऊंड तसंही ऑफकोर्स असू होतं शकतं. होतं होतं. अ, दा- कारण ती समजच नसते की विमेन आर मेंट टू मल्टीटास्क, दे विल मल्टीटास्क. हम्म. तुम्ही एक कंपार्टमेंट शट करून ठेवूच शकत नाही किंवा एकाच कंपार्टमेंट मध्ये बल्ब लागलाय असं बायकांचं होऊच शकत नाही. पूर्ण एरिया लिटअप आहे. लिटअप आहे पूर्ण आणि खरंच प्रूफ झालाय ते. ब्रेन स्कॅन जेव्हा केलेले आहेत तेव्हा असं कळलंय की सगळे बल्ब ऑन आहेत. वेरस पुरुषांचे खूप कंपार्टमेंटलाइज्ड आहेत आणि त्या त्या वेळेला तोच कंपार्टमेंट चालू असतो. सो तुम्ही किती प्रयत्न केला तरी ते नाही बदलणार. ऍब्सोल्युटली. आता ह्या अशा गोष्टी ज्या शिकायला मिळतात ह्याच्यातनं खूप बदल घडतो. आणि मग तुमच्या म्हणजे एक माणूस म्हणून स्वभावात सुद्धा बदल ऑफकोर्स घडतो. पडत जातो. ऑफकोर्स घडतो कारण तुम्ही फक्त घरीच करत नसता हे, यू आर प्रॅक्टिसिंग दिस एव्हरीवेअर इन युअर लाईफ. ऍट वर्क जर तुमचा मेल किंवा फिमेल बॉस असेल तर तुम्ही त्याप्रमाणे समजू शकता की अरे ह्याला असं लागेल उत्तर, हिला असं लागेल कारण ही बाई आहे आणि ती असा विचार करत असेल. सो तुम्ही तुमचं आयुष्य खूप सुरळीत करता सगळीकडे, नॉट जस्ट इन युअर पर्सनल लाईफ. सो तुमची ग्रोथ ही होत असते प्रत्येक ह्याच्यात. इव्हॉल्व्ह होत असता तुम्ही प्रत्येक क्षेत्रात, तुम्ही ज्याच्यात ज्याच्यात काम करता सगळीकडे. आता हे झाले तुझ्याकडे येणारे कॉर्पोरेट किंवा थोडेसे मॅच्युअर आपण क्लायंटल म्हणूया. पण आजकाल छोटे छोटे इश्यूज हे शाळा आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांच्या बाबतीत पण आहेत. हो. त्यांना त्यांच्या आयुष्यातले एम्स कळत नाहीत, गोल सेट करता येत नाहीत किंवा पेरेंटल आणि जे काय पिअर प्रेशर वेगळं, पेरेंटल आणि मुलांमधलं रिलेशनशिप खूप बदलत चाललंय. ह्यासाठी तू काय गाईड करतेस किंवा कधी केलंयस का? खूप यंग एज मधली हो मुलं. केलंय. म्हणजे विषय थोडे वेगळे असतात त्यांचे. करेक्ट. मला एखादा विषय अभ्यासातला आवडतच नाही
हे आम्ही NLP वापरतो, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. त्याने तुम्ही रिप्रोग्राम करू शकता तुमच्या माइंडला. तो विषय तुम्हाला आवडायला लागेल असं. सो असे प्रॉब्लेम्स पण ऍड्रेस केलेले आहेत. किंवा मला फोबिया आहे उंचीचा. मी पाण्यात पोहूच शकत नाही. सो फिअर्स आणि फोबियाज घालवणं हे पण आम्ही NLP मधून करतो ऍज अ पार्ट ऑफ द कोचिंग. ओके. सो कोचिंग मध्ये NLP पण यूज होतं. किंवा लहान मुलांची कंप्लेंट जसं की मला आई नेहमी असंच सांगते आणि मग त्याचा मला राग येतो. सो आपल्या आयुष्यात खूप ट्रिगर्स आणि अँकर्स असतात, ज्याला आम्ही म्हणतो की भार्गवीने समजा माझ्याकडे अशा तऱ्हेने बघितलं, तर मला असं वाटतं की ती माझ्यावर चिडली आहे. पण ती खरी रियालिटी नसते. आणि मग माझ्या डोक्यात मला असं वाटतं की ती चिडली आहे. सो माझा तो एक अँकर बनलेला असतो, काय की तुझी नजर. सो ते पण आपण रिप्रोग्राम करू शकतो. म्हणजे मुलांना कुठल्या कुठल्या टीचर्स आवडत नाहीत, विषय आवडत नाहीत. त्याच्यासाठी आपण होप नोप नो पण करतो ते बदलायला. सो बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण वापरू शकतो, राईट फ्रॉम यंग एज टू व्हॉट एव्हर एज लिमिट. फक्त एकच असतं की तुम्हाला बदलण्याची इच्छा पाहिजे. म्हणजे कोचिंग कॅनॉट बी इम्पोज्ड ऑन एनीबडी. आम्ही असं म्हणतो, जर इफ यू आर रेडी टू गेट कोच्ड देन यू विल गेट कोच. म्हणजे त्यातून तुमच्यात बदल नक्की घडेल. पण तुम्ही जर तयारच नसाल तर तुम्ही कितीही टेक्निक्स वापरा आणि काहीही करा, द अदर पर्सन विल नॉट रिसीव्ह इट. आणि या सगळ्यामध्ये मला महत्वाचा शब्द असा वाटतो तो म्हणजे विश्वास. की ज्या विश्वासाने आपण समज मी तुझ्याकडे आले, जर माझा तुझ्यावरच विश्वास नसेल किंवा मी करते त्या प्रोसेसवरच विश्वास नसेल, परत ते माझ्या फ्रिक्वेन्सीला मॅचच होणार नाही नाही. होणार, नाही होणार. आणि देन इफ यू डोंट बिलीव्ह इन इट, यू विल नेव्हर बी एबल टू ऍक्सेप्ट इट. पण मग तुम्ही येणारच नाही. असं आहे. तुम्ही एकदा जर मला असं वाटतं की जसं मी माझ्या कोचशी कनेक्ट झाले एक पॉडकास्ट बघून, त्याच्यातनं इन्फ्लुएन्स होऊन, त्या अर्ध्या तासाच्या पॉडकास्टने मला इतकं इन्फ्लुएन्स केलं की, आणि नाव आय नो इट चेंज माय लाईफ कम्प्लिटली. सो तुम्ही जर एखाद्या अशा विषयाशी जोडले गेले असाल तर प्रॉबेबली युनिव्हर्स इज ट्राईंग टू कनेक्ट यू. सो त्याच्यातनं ऍक्शन घेणं पण ऑब्व्हियसली तुमच्यावर अवलंबून आहे. पण त्याला उडवून लावण्यापेक्षा तो मार्ग जर निवडला तर कदाचित ते तुमच्यासाठी चांगलं आहे. ते तुम्हाला युनिव्हर्सनी घडवून आणलंय आणलेलं तसं. असतं. तो तू पॉडकास्ट त्यावेळेला बघणं हो वॉज हो ऑल्सो मेंट. हो. म्हणजे ते आधी बघितलं असतंस, नंतर नंतर बघितलं बघितलं असतंस, असतं. येस. पण तो त्या करेक्ट तो टायमिंग फ्रेम बघणं. मध्ये येस येस. आणि मग त्या व्यक्तीशी तुझं कनेक्ट होणं आणि मग त्या व्यक्तीने पण तुला शिष्य म्हणून हो शिकवणं, हो. हे सगळं ते ठरलेलं असणार. ते फक्त नक्कीच चॅनलाइज केलं नक्कीच, असतं. प्रश्नच नाही. आणि आमचं जे ग्रुप आहे ऍज हीलर्स कोचेस, जे आम्ही आमच्या कोचकडनं शिकतो, आम्ही शेअरिंग पण खूप करतो. आणि काही अचीवमेंट त्यांच्या म्हणजे माझ्या कोच आणि मी त्यांना गुरुच मानते, अशा आहेत की आता, आणि इट्स पब्लिकली अवेलेबल ऑन युट्यूब ऑल्सो, की इंडिया वर्ल्ड कपची मॅच जी जिंकलं, विमेन्स वर्ल्ड कप, तर ते जे कोच आहेत माझे, ते ही वॉज कोचिंग द कॅप्टन हरमनप्रीत कौर. हो. सो त्यांचे व्हिडिओज युट्यूबवर अवेलेबल आहेत, की शी हॅज ऑल्सो अंडरगॉन दॅट कोचिंग विथ होप नोप नो हिलिंग. आणि तिने ओपनली सांगितलं की होप नोप नो हॅज बीन माय बिगेस्ट स्ट्रेंथ. वाव. जे वर्ल्ड कपचे मॅचेस इतक्यांदा फायनलला पोहोचून आपण हरलो, किंवा ज्या आपल्याला टायटल्स मिळत नव्हते ते मिळाले, ह्याच्यात ह्या सगळ्याचा खूप मोठा, ऑब्व्हियसली तुम्हाला मेहनत करायलाच लागते, तुम्हाला ते तर आपण ते मगाशी करतोच बोललोच. आपण. पण ते सगळं करून जरी होत नाहीये तर असं काहीतरी मिसिंग आहे, ज्याची त्याला जोड मिळते आणि मग ते घडतं. सो असे मोठे एक्झाम्पल्स पण आहेत ज्यांनी ओपनली येऊन ऍक्सेप्ट केलं की आम्ही हे केलंय आणि त्याच्यातनं आमच्या आयुष्यात बदल घडलाय. तसं ऐकलं किती छान वाटतं ना, हो. की आणि इमॅजिन की ती एक कॅप्टन आहे आणि वर्ल्ड कप जिंकण्यात ती एकटी इन्व्हॉल्व नाहीये. तिची टीम आहे, कोच आहे, समोरचा माणूस कसा खेळेल त्याच्यावर पण अवलंबून आहे. इतके सगळे फॅक्टर्स असताना जर ती तिचा गोल मॅनिफेस्ट करू शकते किंवा ती खरं उतरवू शकते, तर आपल्या आयुष्यात आपणच किती गोष्टी करतोय रोजच्या. सो यू डोंट हॅव सो मेनी फॅक्टर्स ऍट प्ले, आणि तुम्ही त्याच्यातनं काय घडवू शकता ह्याचा विचार केला तर इट इज माइंड ब्लोईंग. ऍब्सोल्युटली. आणि खरंच हे ऐकूनही खूप छान वाटतं, कारण ती पॉझिटिव्हिटी आहे शेवटी तुमच्या Absolutely. आसपास तुम्ही ठेवता आणि ती तुम्ही पुढे नेता ऍज अ
रोजचं तुमचं काय म्हणतात रिच्युअल किंवा दिवस तुम्ही तसा घालवता. आणि जेवढं तुम्ही बघता आजूबाजूला अशा सक्सेस स्टोरीज, त्याच्यातनं तुम्हाला एक इन्स्पिरेशन मिळतं टू टेक दिस प्रॅक्टिस फॉरवर्ड. हम्म. कारण शेवटी माझे कोच पण कोच आहेत आणि त्यांनी कोणाच्या तरी आयुष्यात हा बदल घडवलाय. सो हे आपण पण करू शकतो दुसऱ्यांच्या आयुष्यात, आणि ह्याच्यासारखं रिवॉर्डिंग दुसरं काही जॉब सॅटिस्फॅक्शन लेवल कशात नाहीये की तुम्ही कोणाच्या तरी आयुष्यात व्हॅल्यू ऍड केली. कोणाचं तरी लग्न तुमच्यामुळे झालं. एक कपल आलं होतं माझ्याकडे, लग्नानंतर 8 महिन्यातच देवर ऑलमोस्ट ऑन द वर्ज ऑफ ब्रेकिंग अप. सो कोणाचं तरी लग्न वाचवणं, कोणाच्या तरी हेल्थ मध्ये बदल घडवणं, कोणाचं तरी करिअर मध्ये फरक आणणं, किंवा लहान मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टी सॉर्ट करणं, ह्याच्यात खूप सॅटिस्फॅक्शन आहे. मला असं वाटतं की आपल्यामुळे कोणीतरी आपल्यामुळे कुठल्या तरी एका माणसाच्या आयुष्यात आनंद आलाय की आणि Correct. आनंद झालाय आणि यू त्याला. आर जस्ट अ मीडियम. म्हणजे Yes. कोणी एक माणूस नाही, तुमच्याकडे युनिव्हर्सची पॉवर आहे. युनिव्हर्स इज युझिंग यू ॲज अ मीडियम टू गेट थिंग्स डन. हे खूप वेगळं फिलिंग आहे. कारण ह्याच्यात मी नाही म्हणणार की मी किंवा माझे कोच किंवा इतर कोचेसनी सगळं श्रेय घ्यावं ह्याच्यातलं, बिकॉज ते पॉसिबल नाहीये. पण यू आर बिंग युज्ड बाय द युनिव्हर्स ॲज अ मीडियम टू डिलिव्हर दिस. त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा होऊ शकतो. आपल्याकडे एक खूप लहानपणापासून ऐकलेला शब्द किंवा फ्रेज आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. हाऊ इट वर्क्स हिअर विथ हिलिंग आणि मॅनिफेस्टेशन. खूप मस्त प्रश्न आहे हा. सो आम्ही असं म्हणतो की मोर दॅन हिलिंग अँड मॅनिफेस्टेशन, जस्ट एक बिलीफ की नथिंग इज अ कर्स अँड एव्हरीथिंग इज अ ब्लेसिंग. म्हणजे तेच की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. त्या त्या मोमेंटला आपल्याला असं वाटतं की अरे हे का झालं, किंवा आपण डिप्रेस होतो, वाईट वाटतं, आपण रडतो कधी कधी की माझ्याबरोबर हे का झालं. आणि जेव्हा आपण पुढे जाऊन त्याचा विचार करतो, मग आपण म्हणतो की बरं झालं ते झालं म्हणून हे घडलं असं. सो ते जे घडायचं असतं ते घडतं. त्याला तुम्ही कंट्रोल प्रत्येक वेळेला करूच शकताच असं नाही. आणि मोस्टली ते नॉन कंट्रोलेबलच असतं जे घडतं. सो असं जेव्हा होतं तेव्हा आम्ही असं म्हणतो की एक फ्रेज वापरतो आम्ही की टाइम फॉर डबल हॅपीनेस. ओके. ओके. सो असा आम्ही एक अँकर बनवलाय स्वतःसाठी की जेव्हा वाईट घडतं किंवा आपल्या मनासारखं नाही होत त्या दिवशी, इन्स्टेड ऑफ बिंग सॅड, यू जस्ट से टाइम फॉर डबल हॅपीनेस. आणि दॅट विल मेक युअर पर्स्पेक्टिव्ह व्हेरी डिफरंट. कारण तुम्ही त्याच्याकडे वाईट वाटून बघणारच नाही. तुम्ही जस्ट म्हणाल की टाइम फॉर डबल हॅपीनेस, मे बी काहीतरी अजून चांगलं होणार आहे म्हणून हे झालं नाही. आणि असे प्रसंग माझ्या आयुष्यात स्वतःच्या पण कित्येक आलेत. सो मी एका एका फर्म मध्ये जेव्हा काम करत होते, तिकडे 2008 मध्ये, ते मी नाव घेऊ शकते, विच इज लिमन ब्रदर्स, तिकडे बँक्रप्सी झाली. इट वॉज लाईक अ बॉम्ब असा पडलेला डोक्यावर. कारण मला फक्त 4 महिने झाले होते तिकडे जॉईन करून, आणि 4 महिन्यात द फर्म वेंट बँकरप्ट. आणि नोकरी राहील की नाही राहील, होम लोन तर आहे, ह्या स्टेजमध्ये असताना आता मी जो विचार केला, वेन आय लुक बॅक, ते झालं म्हणून कोणीतरी टेक ओव्हर केलं. कोणीतरी टेक ओव्हर केलं म्हणून मला प्रूव्ह करता आलं स्वतःला. मला ते प्रोफाईल पुढे रन करता आलं. ते करता आलं म्हणून मला दुसरी नोकरी मिळाली. आणि आज मी जिथे आहे तो प्रवास घडलाय. पण त्या क्षणाला तुम्हाला असं वाटतं की अरे बापरे हे काय झालं. सो द इझिएस्ट वे टू हँडल दॅट इज से टाइम फॉर डबल हॅपीनेस अँड जस्ट हँडल इट. बिकॉज तुमच्या देन यू स्टार्ट बिलिव्हिंग की अरे काहीतरी खूप मोठं होणार आहे. So basically, you have to trust on that. On that moment हा. and trust that something big is lined up for you. पण ते ट्रस्ट केव्हा होईल, जेव्हा तुम्ही अशी एखादी, आता मी तर एक एक्झाम्पल दिलं टाइम फॉर डबल हॅपीनेस जे आम्ही म्हणतो, जे आम्हाला शिकवलंय, पण तुम्ही कुठलीही फ्रेज तिथे असोसिएट करू शकता. आणि प्रत्येक वेळेला तुम्ही असं मनाला शिकवायचं की असं काही झालं की मी हे म्हणणार. आणि एकदा तुम्ही त्याच्यात सवयीत गेलात की तुम्ही ते म्हणत जाता, आणि मग तुमचं वाईट वाटणं पण तुम्हाला होत नाही. तुम्ही ठरवलं तरी तुम्हाला एवढं वाईट वाटत नाही जेवढं तुम्हाला अदरवाईज वाटलं असतं. कारण हा विश्वास तुम्ही डेव्हलप करताय की पुढे काहीतरी चांगलं होणार आहे. चांगलं होणार. आता आपण पॉझिटिव्ह माइंडसेट विषयी तू मगाशी बोललीस, पण एखादी बाई असेल जिला कन्सिव्हच ती होत नाहीये, ती प्रयत्न खूप करते, अशा ती बाई डिप्रेस असू शकते, मेंटली फिजिकली सगळा तिच्या सगळ्या विचारसरणीवर शरीरावर परिणाम होत असतो. अशा वेळेला एखाद्या बाईनी कशी पॉझिटिव्ह स्वतःचं स्टेट ऑफ माइंड ठेवलं पाहिजे? सो
अगेन व्हेरी नॅचरल टेंडन्सी तिची ती असेल वाईट वाटण्याची किंवा त्या इमोशन्स मधून जाण्याची. पण आय एम शुअर की तिचं स्वतःवर खूप प्रेम आहे. सो हे ऍक्सेप्ट करणं की आय लव्ह माय सेल्फ इरिस्पेक्टिव्ह ऑफ वेदर आय कन्सीव्ह ऑर नॉट, हे जर ती म्हणायला सुरुवात केली तिने की माझं स्वतःवर प्रेम आहे, फरक नाही पडत की मी आई बनले का नाही बनले, स्टार्ट लव्हिंग युअर सेल्फ. द मोर यू लव्ह युअर सेल्फ, द मोर यू ऍक्सेप्ट युअर सेल्फ, तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी घडत जातात तुम्हाला जशा हव्या तशा. हे नॉट ओनली म्हणजे तू प्रश्न विचारलायस आई होत नसेल किंवा आहे त्या सिच्युएशन बद्दल, पण मी म्हणेन इवन ज्या मुलींचं लग्न होत नाहीये, असे किती केसेस आहेत ज्यांचं लग्न होत नाहीये, दॅट इज बिकॉज दे डोंट लव्ह देमसेल्व्ह. तुम्ही एक पार्टनर शोधताय ह्या विचाराने की मी इनकम्प्लीट आहे आणि मला कम्प्लीट करायला पार्टनर हवा. पण तुम्ही जर ह्या विचाराने पार्टनर शोधलात की मी कम्प्लीट आहे जशी आहे अँड आय लव्ह माय सेल्फ, मला एक पार्टनर हवाय टू कॉम्प्लिमेंट, तुम्ही बघा की तुमचं कसं ब्लॉक ओपन अप होईल अँड यू विल स्टार्ट रिसिव्हिंग व्हॉट यू वॉन्ट. पैसा हा सुद्धा आपल्या आयुष्यात खूप महत्वाचा फॅक्टर आहे. पण खूप लोक असे असतात ज्यांचे पैसा टिकतच नाही किंवा कर्ज वाढतच जातात, कमी होत नाहीत किंवा त्यांच्याकडे पैसा येत नाही, ते डोंट अट्रॅक्ट मनी. अशा लोकांसाठी काय सांगशील? सो एकतर होप नको, दॅट इज द बिगेस्ट ब्लेसिंग. तुम्ही पैशांसाठी होप नको करा आणि सी द डिफरन्स. काही नाही, नुसती नोट हातात घ्या आणि आय एम सॉरी मनी, प्लीज फॉरगिव्ह मी मनी, थँक यू मनी, आय लव्ह यू मनी, हे तुम्ही रोज करा आणि बघा तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो. दुसरं म्हणजे थोडी लॉंग कट म्हणजे लॉंग प्रोसेस म्हणेन मी त्याला, ॲज अ पार्ट ऑफ कोचिंग हिलिंग जे आम्ही करतो इज रिमूव्ह युअर मनी ब्लॉक्स. तुमच्या डोक्यात आयुष्यात खूप पैसेचे ब्लॉक्स आहेत आणि असे बिलीफ्स आहेत तुमच्यात जे लहानपणापासून आपल्या डोक्यात बसवलेले असतात. पैसे काय झाडाला लागतात का? पैसा कमवणं खूप अवघड आहे, घालवणं खूप सोपं आहे. हे बिलीफ्स आपल्यात इतके स्ट्रॉंगली असे एम्बॉस केलेले असतात की ते बिलीफ्सनी तुम्ही रोज जगता आणि मग तेच घडतं तुमच्या आयुष्यात की पैसा कमवणं खूप अवघड आहे. हे मी जर सतत म्हणत बसले तर मला जर येणारा पैसा असेल कुठल्याही दिशेने समजा, तर मी त्याला ब्लॉक करीन. मला म्हणजे उदाहरण देईन मी इकडे की मी समजा नोकरी करते आणि नोकरीतनं मला पैसे मिळत आहेत आणि समजा माझ्याकडे एक दुसरी ऑपॉर्च्युनिटी आली आणि त्यांनी मला म्हटलं की अरे चल आपण हे कोलॅबरेशन करूया का, ह्याच्यात मी तुला एवढे पैसे देईन. सो माझी जो वृत्ती ती असेल की माझा जो बिलीफ तो असेल, तर मी म्हणेन अरे मी विश्वास ठेवू का नको ह्याच्यावर, एवढ्या सोप्या पद्धतीने कसा काय पैसा देतायत मला, एवढंच करायचं एवढे पैसे देणार, आणि देन यू विल ऑटोमॅटिकली क्रिएट अ बॅरियर अँड ब्लॉक दॅट. तो येणारच नाही तुमच्याकडे पैसा, कारण तुम्ही ती एनर्जी त्या पैशाला देताय की अरे मी विश्वास ठेवू का नको ठेवू, आणि दॅट बिकम्स अ ब्लॉक आणि तुम्हाला कळतच नाही की काय झालं. पण तुम्ही असे किती वेळा ऑपॉर्च्युनिटीज नाही म्हणतात जस्ट बिकॉज एवढ्या सोप्या पद्धतीने पैसा, काहीतरी गडबड आहे. एक प्रश्न असा आहे की बरेच वेळेला फॅमिली इश्यूज खूप असतात. भावंडांमध्ये प्रॉपर्टीवरनं वाद होतो किंवा घरातल्या घरात सासू सुना अगदी फेवरेट आपल्या सिरियल्स मध्ये झालेला टॉपिक आहे. अशा वेळेला तू रिलेशनशिप साठी काय सांगशील? सो रिलेशनशिपसाठी हे सांगेन की एक सोप्पं, सगळ्यात सोपं म्हणजे रिफ्लेक्शन टेक्निक. की आपल्याला जेव्हा दुसऱ्याशी प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम कुठल्या गोष्टीसाठी आहे, आणि रिफ्लेक्शन म्हणजे तुम्ही बेसिकली जाऊन विचार करता, जसं मी मगाशी म्हटलं की तुमच्या आयुष्यात तुम्ही ते कधी केलंय, आणि त्याचं उत्तर जर तुम्हाला मिळालं की तुमच्या आयुष्यात पण तुम्ही केलंय आणि कुणी करून तुम्ही स्वतःला माफ केलं ना, तुम्ही रडत नाही बसलात की अरे त्याच फेजमध्ये तुम्ही नाही आहात, यू हॅव ग्रोन, यू हॅव डन अ लॉट इन लाईफ आफ्टर दॅट, पण मग दुसऱ्याला तुम्ही का त्याची शिक्षा देताय जस्ट बिकॉज दॅट पर्सन डिड द सेम थिंग. हा जेव्हा तुम्ही प्रश्न उत्तर सुरू कराल तेव्हा बरेचसे तुमचे जे मुद्दे असतील ते तिथेच निवळतील. सो हे एक सोपी गोष्ट आहे जी तुम्ही रोज प्रॅक्टिस करू शकता, नॉट ओनली म्हणजे घरच्या रिलेशन्स मध्ये पण इव्हन ऑफिसच्या रिलेशन्स मध्ये. हेल्थ हा पण एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे. हेल्थसाठी काही माणसं सतत आजारी असतात किंवा त्यांच्या आजूबाजूला घरातली माणसं आजारी पडत राहतात किंवा काही माणसं सतत हॉस्पिटलायझेशन आणि ह्या सगळ्यामध्येच असतात. त्यांना तू काय सांगशील हेल्थ रिलेटेड? सो अगेन तुमचे काही बिलीफ्स आहेत किंवा तुम्ही काही विचार असे करताय की आता कोविडच्या काळातच समजा आपण म्हंटल तर सगळ्यांवरती त्याचा एकसारखा परिणाम नाही झाला.
काही घरांमध्ये कोविडचा खूप इम्पॅक्ट झाला, काहीमध्ये कमी झाला. आता ह्याचं कारण काय होतं, की तीच गोष्ट घडली. समजा 2 पेशंट ऍडमिट असतील एकाच वेळेला एकाच गोष्टीसाठी, दोघांची रियालिटी खूप वेगळी आहे. कारण दोघांच्या आजूभोवताली जे झालेलं आहे किंवा जे बोलणं झालंय, जे मॅनिफेस्टेशन, आणि आपण त्याला मॅनिफेस्टेशन म्हणूया, जरी तुम्ही बसून मॅनिफेस्ट केलं नसलं तरी कुठेतरी तुमच्या विचारात, जसं मी म्हणलं, फिलिंग्स, थॉट्स, बिलीफ्स, ऍक्शन्स अलाइन झालेत आणि म्हणून ती गोष्ट घडते. सो तुम्ही पडताळून पहा की तुम्ही काय विचार करताय, कारण विचारांमधूनच मॅक्सिमम गोष्टी होतील. आता काही जण म्हणतील की नाही, पण जेनेटिक आहे. पण तुम्ही म्हणत राहिलात ना की माझ्यात हे जेनेटिक आहे. सो नसेल घडलं तरी तुम्ही ते घडवलंत. सो अगेन, healing is a good way to look forward to. So start with healing. आणि तुम्ही बिलीव्ह करा की तुम्ही बदलू शकता, तुम्ही बदलू शकाल. ती इच्छा तुमच्या मनात असली पाहिजे की मला ही रियालिटी बदलायची आहे माझी, आणि ही माझी रियालिटी नाहीये. हे जस्ट घडलंय, एक वाईट प्रसंग किंवा 2 वाईट प्रसंग, पण आता ते मला, आय हॅव टू ब्रेक दॅट पॅटर्न. आणि त्याच्यासाठी, आणि मी म्हणेन की दॅट्स वेअर लाईफ कोचेस स्टेप इन. की माझ्या आयुष्यात परत परत एक एक तीच तीच गोष्ट घडतीये, ही तुमच्या लक्षात येणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. दॅट्स युअर पॅटर्न, जी तुम्ही ओळखली आहेत. पण त्याच्यावर तुम्ही काहीच केलं नाही तर तुम्ही तीच पॅटर्न परत परत जगत राहाल, याची मी गॅरंटी देऊ शकते. नोकरी म्हणजे थोडक्यात जॉब किंवा बिझनेस, यामध्ये सुद्धा लोक खूप कन्फ्युज असतात की मी आहे तिथे बरं आहे का, मला अजून काही चांगलं मिळेल का, किंवा बिझनेस असेल तर ग्रोथ कशी होईल का, यासाठी तू काय सांगशील की त्यांनी काय मॅनिफेस्ट केलं पाहिजे? सो त्यांच्या आयुष्यात क्लॅरिटी मिसिंग असते. एक सोपी गोष्ट मी सांगेन, पाण्याची बाटली घ्या, त्याच्यावर क्लॅरिटी हा शब्द लिहा, रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी प्या. हे रोज करा. जसं मी म्हणलं की पाणी कॅन ऍब्झॉर्ब, वर्ड्स कॅन ऍब्झॉर्ब एनर्जी. क्लॅरिटी या शब्दाला एनर्जी आहे आणि पाण्यात एनर्जी आहे. सो ते पाणी प्यायला सुरुवात करा तुम्ही. रात्री लिहा फक्त क्लॅरिटी, पेपरवरती लिहून बाटलीला लावा आणि ते पाणी प्या. हा पहिलं झालं. दुसरं म्हणजे, आता समजा जॉब कोणाला हवा असेल, मॅनिफेस्टेशनच्या दृष्टीने मला जर एखादा जॉब हवाय, सो मला जॉब हवाय, हे पहिलं मॅनिफेस्टेशन आहे. पण लोक इथे अडकतात की मला ह्याच कंपनीत जॉब हवाय, मला ह्याच लोकेशनला जॉब हवाय, मला असाच जॉब हवाय, म्हणजे खूप स्पेसिफिक हा. करतात. आणि मग ते तेवढं त्या गोलपासून लांब होत जातात. कारण तुम्ही जर सिम्पल ठेवलं की मला जॉब हवाय आणि एवढ्या एवढ्या साधारण पगारात मी खुश असेन, तर इट्स व्हेरी इझी टू मॅनिफेस्ट, बिकॉज तुम्ही त्याच्यात खूप कंडिशन्स घालत नाही आहात. जेवढे कंडिशन्स तुम्ही घालताय तेवढं तुमच्याकडे जे येत आहे ते फिल्टर होऊन 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 ते कुठेतरी निघून जातं. बिकॉज खूप कंडिशन्स घातल्यात मी. मग जरी 10 अजून ऑपॉर्च्युनिटीज येत असतील तरी बिकॉज मी एवढ्या कंडिशन्स घातल्यात, मी नकळत त्यांना हिडकावून लावते की नको, मला हे नको, कारण हे नको, हे नको, कारण मला हेच हवंय. आणि मग ते तुमच्यापासून दूर जात आहे. आता कपल्स मध्ये पण खूप इश्यूज असतात, म्हणजे तू म्हणालीस तसं लग्न होत नाहीये किंवा झालेलं लग्न टिकवणं किंवा कमिटमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी, ह्यांच्यासाठी तू काय सांगशील? सो एकमेकांना समजून घेणं हा जो प्रकार आहे, सो लग्न होत नाहीये तर आपण ब्रीफली बोललो मगाशी की यू नॉट एबल टू अट्रॅक्ट द पार्टनर दॅट यू वॉन्ट. त्याच्यात अगेन खूप फॅक्टर्स आहेत. आणि आपण कोचिंग मध्ये ह्याच्यावर खूप काम करतो, कारण आम्ही असं मानतो की आपल्यात 2 एनर्जीज आहेत, मेल एनर्जीज आणि फिमेल एनर्जीज. काही बायका असतात ज्या खूप डॉमिनेटिंग असतात किंवा मुली असतात त्या खूप डॉमिनेटिंग असतात, बिकॉज त्यांच्या आयुष्यात तसं घडलेलं असतं की त्या रिस्पॉन्सिबिलिटीज लहानपणापासून घेतात आणि दे आर द डिसिजन मेकर्स, आणि दे आर व्हेरी हाय ऑन, आम्ही ज्याला यंग म्हणजे मेल एनर्जी म्हणतो. आणि ऑब्व्हियसली मेन आर डॉमिनंट ऑन मेल एनर्जी. सो जर असं व्हायला लागलं की त्या माणसाला काही डिसिजन्सच घ्यायला नाही मिळणार आहेत किंवा मिळत आहेत, लग्न झालंय समजा, आणि देन देर आर गोन बी क्लॅशेस. कारण फॉर अ वुमन, तुम्ही जर तुमचीच एनर्जी सप्रेस केलीत, सो यू आर नॉट वल्नरेबल, तुम्ही मदत मागतच नाही आहात. आणि फॉर अ मॅन, हिम बिंग डॉमिनंट नॅचरली इज द यंग एनर्जी. सो त्याला ती यंग एनर्जी वापरताच येत नाहीये समजा, तर ऑब्व्हियसली क्लॅशेस होणार आहेत. किंवा एक्झॅक्टली उलट असेल तरी क्लॅशेस होतील की फिमेल एनर्जी मॅन मध्ये, माणसामध्ये फिमेल एनर्जी खूप हाय आहे, तर तो इतका सबड्यूड आहे की त्याला डिसिजन्सच घेता येत नाहीये. आणि मग इट्स एंटायरली ऑन द वुमन ऑफ द हाऊस, आणि द वुमन इज लुकिंग फॉर सम सपोर्ट.
आणि तो तिला मिळणारच नाही, कारण इथून सपोर्ट येऊच शकत नाही, कारण ही इज डिपेंडंट ऑन हर. सो अशामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात. सो नवरा बायको मधल्या प्रॉब्लेम्स मध्ये एनर्जीचा खूप इम्पॅक्ट असतो. सो ते क्लिअर करणं आम्ही म्हणतो इज गोइंग टू बी अ व्हेरी क्रुशियल स्टेप इन आयडेंटिफाईंग की इम्बॅलन्स आहे का, आणि तो क्लिअर करायचा. आणि अगेन सम टेक्निक्स लाईक रिफ्लेक्शन जे प्रत्येक रिलेशनशिप मध्ये काम करतात, की तो चुकलाय पण मी पण चुकलीये का, हे एकमेकांना विचारून बघणं. आणि अगेन हे लक्षात ठेवणं की देर इज नेव्हर गोइंग टू बी अ फ्लॅट लाईन, बिकॉज देन द पर्सन इज डेड. सो वर खाली असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त पॉझिटिव्ह मला हवंय सगळं, हे होऊच शकत नाही कोणाच्या आयुष्यात, आणि ते होऊही नये, कारण दॅट इज ऑल्सो नॉट गुड. आणि अजून एक गोष्ट मी सांगेन इज की जेव्हा तुम्ही एक साइडला जाता कुठल्याही, जेव्हा तुमचं पेंड्युलम म्हणतो आपण त्याला, ते स्विंग होतं, फक्त चांगलं होत जातं, तेव्हा आपण पटकन म्हणतो बघ की आता काही वाईट तर नाही होणार, ही भीती असते. किंवा खूप वाईट होतं त्याच्यानंतर म्हणतो आता एवढं झालंय ना, आता चांगलंच होईल. कारण इट इज अ व्हेरी नॅचरल प्रोसेस फॉर द युनिव्हर्स टू बॅलन्स आउट. सो मी एक खूप सोपी गोष्ट सांगेन, प्रत्येकाने रोज रात्री प्रॅक्टिस करा, इज की मी काय वाईट केलं आज, मी काय चांगलं केलं, हे तर आपण नेहमीच विचार करतो, पण मी काय वाईट केलं. एक तरी गोष्ट आपण वाईट करतो दिवसभरात, ती जर तुम्ही आठवलीत तर तुम्ही स्वतःला ग्राउंडेड ठेवता, आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो रिलेशनशिप्स मध्ये आय थिंक दिस इज द बिगेस्ट थिंग. खूप छान गोष्टी सांगितल्यात आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात. मला गॅरंटी आहे की माझे सगळे फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स हे नक्की ऐकतील आणि नक्की फॉलो करतील. थँक्स फॉर एनलाइटिंग ऑन डिफरंट टॉपिक्स. आणि खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. या पॉडकास्ट मध्ये तू आलीस आणि तू तुझे विचार मांडले त्याबद्दल खूप खूप thanks. थँक्यू सो मच. आणि मी एवढंच शेवट सांगेन की खूप गोष्टीतनं आपण रोज जात असतो. सो सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सना की यू डोंट हॅव टू डील विथ दिस अलोन. जर तुम्ही मदत मागितलीत तर दॅट डझंट मीन की तुम्ही कमी आहात किंवा तुम्ही कमजोर आहात. इट्स जस्ट दॅट तुम्ही जर मदत मागितली किंवा कोचेस हिलर्सचा यूज केला तर तुम्ही तुमचं आयुष्य खूप वेगळ्या पद्धतीने जगू शकाल, आणि यू विल बी रिअली थँकफुल फॉर इन्व्हेस्टिंग इन युअर ओन सेल्फ. कारण आपण कपडे विकत घेतो, एक्सपेन्सिव्ह डिनर्स करतो, आपण ट्रॅव्हल करतो, आपण सगळं करतो, पण वेन इट कम्स टू इन्व्हेस्टिंग इन युअर ओन ग्रोथ, तेव्हा आपण म्हणतो अरे मला तर काही गरज नाहीये. अँड देन यू गो थ्रू द सेम थिंग्स इन लाईफ. सो डेफिनेटली मदत मागा, त्याच्यात कमीपणा नाहीये.